बरोबर 9 वाजलेले आहेत आणि आपल्या या आरोग्य सत्राला सुरुवात करूयात. सुरुवात आपण शांतीपाठाने करूयात. शरीर, मन व बुद्धीला स्थिर करणारा शांतीपाठ आपण करणार आहोत. सर्वांनी ज्या ठिकाणी बसला आहात त्या ठिकाणी पाठीचा कणा सरळ ठेवा. दोन्ही हात ध्यान मुद्रेमध्ये, अंगठा शेजारचं बोट, दोन्ही बोटांची डोकं एकमेकांना टच करा. राहिलेली 3 बोटं सरळ. तळहात मांड्यांवर किंवा गुडघ्यांवर ठेवा आकाशाच्या दिशेने. पूर्ण डोकं, मान, पाठ एका सरळ रेषेमध्ये व सावकाश डोळे बंद करा. पूर्ण शरीर, सर्व सांधे, अवयव ढिले सोडा. शरीरामध्ये कुठेही कसलाही ताण ठेवू नका. एक लांब, दीर्घ श्वास घ्या. निघून जाणाऱ्या श्वासासोबत संपूर्ण शरीर, मनातील आळस, थकवा बाहेर जाऊ द्या. श्वास आतमध्ये येताना कल्पना करा, एक सकारात्मक ऊर्जा शरीर व मनामध्ये प्रवेश करत आहे. श्वास निघून जाताना शरीर व मनातील थकवा, आळस, नकारात्मक ऊर्जा बाहेर जात आहे. लक्ष भ्रूमध्य केंद्रामध्ये घ्या, दोन्ही भोवयांच्या मध्ये. या ठिकाणी एका प्रकाशमान तेजस्वी ज्योतीची कल्पना करा. ही प्रकाशमान तेजस्वी ज्योत म्हणजेच आपल्या शरीरामध्ये असणाऱ्या चैतन्य शक्तीचं, प्राणशक्तीचं प्रतीक होय. बंद डोळ्यांसमोर ही तेजस्वी ज्योत पाहण्याचा, आठवण्याचा प्रयत्न करा. या ज्योतीवर लक्ष केंद्रित करून 3 वेळेस ओंकार व त्यानंतर गुरुवंदना करूयात. ओंकार म्हणण्यासाठी सर्वांनी एकसाथ लांब श्वास घ्या. गुरुवंदना. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरः गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. तस्मै श्री गुरवे नमः. हरिः ओम. श्री गुरुभ्यो नमः. हरिः ओम. हळूच दोन्ही हातांचे तळवे एकमेकांवर घासा. हलक्या हाताने चेहरा व डोळ्याच्या स्नायूंना मसाज करा व सावकाश डोळे उघडा. हरिओम. हरिओम. नमस्कार. मी योग साधक मनोज सर तुमचं सर्वांचं आजच्या या आरोग्य सत्रामध्ये, ज्ञान सत्रामध्ये मी मनापासून सहर्ष तुमचं स्वागत करत आहे. सर्वांना काही विनंती आहे, छोट्याशा सूचना आहेत. शक्यतो वर्गामध्ये असाल तर आपापले व्हिडिओ चालू करा, कारण हे एक इंटरॅक्टिव्ह सेशन आहे आणि अप्रतिम छान सेशन आहे. संवादरूपी हे सत्र आहे. हे सत्र ऐकत असताना मनामध्ये जर काही प्रश्न निर्माण झाले तर प्रश्न वहीवरती लिहून ठेवा. सोबत वही पेन ठेवा. ओके, म्हणजे ते प्रश्न तुमच्या मनामध्ये राहणार नाही, तो वहीवरती आल्यानंतर तुमचं चित्त या सत्रामध्ये लागून राहील आणि समोरून जे काही आपले टीचर सांगणार आहेत, मेंटॉर सांगणार आहेत, त्याच्यावरती आपलं लक्ष केंद्रित राहील. वर्गाच्या शेवटी आपण प्रश्नोत्तरासाठी छान वेळ देणार आहोत. सगळ्यांचे प्रश्न आपण अटेंड करणार आहोत. जर वही पेन सोबत नसेल तर आपले प्रश्न चॅटबॉक्समध्ये टाईप करून पाठवा. ओके, या झूमच्या चॅटबॉक्समध्ये तुमच्या सगळ्या प्रश्नांची सविस्तरपणे उत्तर देण्यात येतील. तर सर्वांचं पुन्हा एकदा आजच्या या आरोग्य सत्रामध्ये सहर्ष स्वागत करत आहे. आजचं आपलं आरोग्य सत्र आहार व प्रकृती या विषयावरती आहे.
तर आजच्या सत्रामध्ये आपल्याला जे गेस्ट म्हणून आलेले आहेत ते ॲक्च्युली माझेच मेंटॉर आहेत, माझे गुरु आहेत, ज्यांना मी गुरुस्थानी वडिलांच्या स्थानी मानतो. ॲडव्होकेट श्रीकांत पाटणकर असं सरांचं नाव आहे. गेल्या 30 वर्षापासून ते वकिली या व्यवसायामध्ये आहेत व खोपोली या ठिकाणी ते वास्तव्यास आहेत. मुंबई हायकोर्ट, रायगड हायकोर्टामध्ये ते स्वतः बऱ्याच वर्षापासून वकिलीचा व्यवसाय करत आहेत. ते स्वतः सिद्ध योग समाधी ही खूप जुनी एक संस्था आहे. समाधीचा अभ्यास शिकवणारी. त्या समाधी अभ्यासाचे गेल्या 25 वर्षापासूनचे साधक आहेत, शिक्षक आहेत. हजारो विद्यार्थ्यांना, साधकांना त्यांनी घडवलेले आहे व समाधीची दीक्षा सुद्धा त्यांनी दिलेली आहे. ते स्वतः उत्तम मेडिटेशन एक्सपर्ट आहेत, ध्यान साधक आहेत. त्यांनी भारतीय दर्शनांचा गहन अभ्यास केलेला आहे. आयुर्वेद, पातंजल योग दर्शन, निसर्गोपचार, उपनिषद यावर सरांचा अत्यंत गाढा अभ्यास आहे. आता बोलताना आपल्याला जाणवेलच या सर्व गोष्टी. सर सध्या विविध आरोग्य शिबिरं घेत असतात. खोपोलीमध्ये आनंदाश्रम हे एक ठिकाण आहे. सर्वांनी जावं असं अप्रतिम निसर्गाच्या कुशीत वसलेलं ते ठिकाण आहे. लोणावळ्यापासून हार्डली 13 किलोमीटर अंतरावरती आहे. तर त्या ठिकाणी बऱ्याच आरोग्य शिबिरं, मेडिटेशन शिबिरं, मंत्रचक्र साधना शिबिर, स्व अभ्यास, स्वतःची ओळख, त्यालाच गुरुसेवा शिबिर या नावाने सुद्धा ते ओळखलं जातं. अप्रतिम शिबिर आहे. मी स्वतः ते शिबिर केलेलं आहे. मंत्रचक्र साधना शिबिर केलेलं आहे. दशमुद्रा साधना असे विविध योग साधनेवरती शिबिरं सर स्वतः ॲक्टिव्हली घेत घेत असतात. तर असे उत्तम ज्ञानवंत, गुणवंत, रसवंत योग शिक्षक, योग साधक आपल्याला लाभलेले आहेत. मी त्यांचं मनापासून आजच्या या सत्रामध्ये स्वागत करतो. तर आजच्या या सत्राची रूपरेषा मी असं तुम्हाला सांगतो की आहार आणि प्रकृती आजच्या या सत्राचा मूळ विषय आहे. यामध्ये आहार म्हणजे काय, प्रकृती म्हणजे काय, पंचकोश कसे आहेत, पंचकोशांचा आहार काय आहे, प्रकृतीच्या वेगवेगळ्या टाईप्स कशा आहेत आणि आहाराचा आपल्या पंचकोशावरती म्हणजेच आपल्या अस्तित्वावरती काय परिणाम होतो, तसेच व्यवसायानुसार आपला आहार आपण कसा ठेवला पाहिजे, कसा चूज केला पाहिजे, या सर्व गोष्टींचा सविस्तरपणे आपण आपल्या आजच्या या सत्रामध्ये माहिती घेणार आहोत. तर मी आजचे सत्राचे आपले प्रमुख पाहुणे, प्रमुख वक्ते ॲडव्होकेट श्रीकांत पाटणकर सरांना विनंती करतो की त्यांनी पुढील सूत्रे हाती घ्यावी आणि सत्राला सुरुवात करावी. जय गुरुदेव. नमस्कार. ओळख थोडी जास्ती करून दिली आहे, त्यामुळे सगळं ऐकलेलं विसरून जा आणि कॉलवर कोण आहे त्याची मी सहज हजेरी म्हणतात तशी घेतली तर महिला वर्ग मॅक्झिमम आहे. म्हणजे ज्यांच्या हातात सगळी आहाराची सूत्र आहेत, त्यांना आपण आहाराबद्दल काय सांगणार असा माझ्यापुढे खरा प्रश्न पडलाय. कारण मला किती आहाराबद्दल कळत असलं ना, तरी शेवटी काय बायको बनवते तेच मला खायला लागतं. ती माझी इन्फॉर्मेशन फक्त डोक्यात राहते आणि समोर ताट येईल ते गपचूप जेवायला लागतं. तर ह्या जाणीवेतनं आजचा सगळा हा उपद्व्याप मी करतोय. अ, मनोजजींचे पहिले आभार, कारण ह्या अशा काहीतरी विषयावरती बोलायला सांगितलं आणि अ, त्यांनी मला सांगताना असं सांगितलं, की 1 तास बोलायचंय. आणि तेव्हाच माझी गडबड माझ्या लक्षात आली, की हा मोठा ट्रॅप आहे, की ज्याच्यावरती 365 दिवस रोज बोलतात बायका फोनवरती सतत. त्या विषयावरती आपल्याला 1 तासात बोलायला सांगितलंय. धिस इज हायेस्ट चॅलेंज फॉर मी नाऊ. दुसरं कोणाला शिकवायचंय? ज्यांच्या हातात किचन आहे त्यांना काय सांगायचंय? असा दुसरा प्रश्न. त्यामुळे आजचा चॅलेंज मोठा आहे आणि मग अशा जाणकार लोकांसमोर जर बोलायचं असेल, पिढीजात काय आजीपासून, आईपासून पुढे मुलीला पण स्वयंपाकाचं सगळं ट्रेनिंग, अशा जाणकारांपुढे बोलायचं झालं, तर जरा जबाबदारीने बोलावं लागेल. म्हणून मी पहिल्यांदाच आयुष्यात लेक्चरच्या नोट्स काढलेत काहीतरी. नाहीतर माझी नोट्सची सवय नाहीये. स्पॉन्टेनियसली जे येईल ते बोलायचं अशी सवय आहे. तर पहिलं सर्वांना स्पष्ट करू इच्छितो, की बरं झालं त्यांनी मी वकील आहे असं सांगितलं. याचा अर्थ मी नक्की आहार तज्ञ नाहीये. मी डायटिशियन नाहीये, डॉक्टर नाहीये, आयुर्वेदातला जाणकार नाहीये. पण सतत अभ्यास करण्याची काय उत्स्फूर्तता सातत्याने टिकून आहे. नवीन-नवीन गोष्टी वाचायच्या, जाणून घ्यायच्या, स्वतःवर प्रयोग करायचे, शिबिरातल्या लोकांवरही प्रयोग करायचे, अशी सतत जोखमीची कामं करत असतो. आता 1 तासात बोलायचंय हे लक्षात ठेवून त्यात परत मर्यादा आहेत, की प्रश्न उत्तर आहेत. म्हणजे मला मॅक्सिमम अर्धा तास बोलायला लागेल आणि त्यातली 8-10 मिनिटं गेलेली आहेत. म्हणजे आता 20 एक मिनिटं
आधी 20-25 मिनिटं बोलूया. मग तुमच्या प्रश्नांकडे जाऊ. कदाचित मला जे म्हणायचं आहे ते तुमच्या प्रश्नांमधनं पण कव्हर होईल किंवा अनेकांच्या प्रश्नांची उत्तरं ह्या सगळ्या पहिल्या इनपुट सेशनमध्येच मिळतील. पण आहाराबद्दल मला एक सुरुवातीलाच कॉशन सगळ्यांना द्यावासा वाटतो किंवा मनातला एक विचार सांगावासा वाटतो, की आहाराबद्दल इतका विचार करणारा फक्त मनुष्य प्राणीच दिसतोय. झूम कॉल घेऊन स्पेशल गेस्ट बोलवायचे. एक 10 म्हशी एकत्र आलेत, 50 कावळे एकत्र आलेत आणि आहाराबद्दल चर्चा चालली आहे सिरियसली, असं काही दिसत नाही. त्यामुळे माणूस सोडून आहाराबद्दल विचार करणं हे दुसरं कोणी करत असेल असं वाटत नाही. कारण ते निसर्गाच्या अनुरूप जगत असतात, निसर्गाबरोबर असतात आणि माणूस बहुतेक निसर्गापासून दूर गेलाय. म्हणूनच असा झूम कॉल ठेवायची वेळ आली आहे आहाराबद्दल. त्यामुळे आपण जर निसर्गाच्या जवळ गेलो तर हा काही प्रश्न पडणार नाही. दुसरं काय माहितीये का? आजचा दुसरा एक मुद्दा असा आहे, की मी काही बडबडलो तुमच्या समोर, तर काही सिरियसली घेऊ नका. एकदम लगेच उद्या बदल करून वागायचं वगैरे नाही. कारण ना अशी खूप लेक्चर आपण ऐकलेली असतात, Googleवर पण ऐकलेलं असतं. शेवटी ऐकावे जनाचे आणि करावे मनाचे, ह्या म्हणीवर माझाही विश्वास आहे. तुम्ही हा विश्वास असाच दृढ ठेवा. सगळं ऐका, पण शेवटी तुम्हाला जे सकाळी योग्य वाटेल तेच खा आणि तेच करा. हे एवढ्यासाठीच सांगतोय, की असं तात्पुरतं प्रभावाने जगणं काही खरं नाही. कुठल्या अभावाच्या जाणीवेत जगणं पण काही खरं नाही. आपल्या स्वभावाने जगावं तेच खरं जगणं. त्यामुळे तुमचं चाललंय ते छान चाललंय. ऑलरेडी चांगल्या मार्गावर आहात. मी काही वेगळं मार्गदर्शन करायला नाही आलेलो. काही साठा आहे माझ्याकडे माहितीचा, तो फक्त तुमच्याकडे शेअर करणार आहे. अ, सगळं बडबड झाल्यानंतर तुम्ही माझ्या कुठल्याही मताशी सहमत न होण्याचा तुम्हाला पूर्ण अधिकार आहे. तो शेवटपर्यंत घालवू नका. सगळंच काही मान्य केलं पाहिजे. मोठा वक्ता काहीतरी मोठा परिचय करून दिला म्हणून ॲक्सेप्ट करा असं नाही. पण तुम्ही तुमचं सत्य मात्र शोधा. तुमची प्रकृती काय हे मात्र नक्की शोधा. त्यासाठी जरूर वेळ द्या. कारण ना एक गुरु आणि शिष्य ना ट्रेनमधनं प्रवास करत असतात आणि ते शिष्य खूप उत्सुक असतो प्रत्येक गोष्ट जाणायला आणि तो सारखा गुरुजींना त्याच्या विचारतो, "गुरुजी मला एक सांगा ना, मोक्षाचे मार्ग किती?" तर ते म्हणतात, "अरे ते मोक्ष-बिक्ष राहू दे रे. तू आपल्याला मस्त चहा मागव, आपण चहा घेऊया." मग ट्रेन थांबते, चहा वगैरे घेतात ते. परत थोड्या वेळाने हा विचारतो, "अहो पण मोक्षाचे मार्ग किती?" तो परत-परत विचारतोय आणि हे टाळतायत. शेवटी तो ऐकत नाही म्हणून गुरुजी त्याला सांगतात, "हे बघ, ते बाकी जाऊ दे, मला सांग जगाची लोकसंख्या किती?" तर त्यावेळेला 650 कोटी लोकसंख्या होती. हा किस्सा घडला त्यावेळेला आणि हा भारतातल्याच गुरुबद्दलचा किस्सा आहे. तर ते म्हणाले 650 कोटी म्हणे तेवढेच मार्ग आहेत मोक्षाचे. हं. त्यामुळे आहाराबद्दल काय, तर जेवढी माणसं तेवढ्या प्रकारचे आहार, तेवढ्या प्रकारच्या स्टाईल्स, तेवढ्या प्रकारच्या आवडी-निवडी. हं. हा माझा नातू आलाय मध्येच आता जरा एक क्षणभर थांबा, मी आता बोलतोय काकूंशी. ओके, असा तो विषय आहे. त्यामुळे डोंट टेक एनिथिंग सिरियसली बट फुल्ली एन्जॉय द लेक्चर. तुम्ही एन्जॉय केलं तरी आजचं सगळं सार्थकी लागलं म्हणेन. प्रश्नोत्तरांच्या वेळेला तुम्हाला पूर्ण स्वातंत्र्य असेल. काहीही प्रश्न विचारायचा आणि कुठल्याही रेंजमधला एनिथिंग अंडर द स्काय, इन्क्लुडिंग स्काय असा तो स्वातंत्र्य असेल. याला जरा तिकडे घे ग सुमिरनला. माझा उद्देश काय आहे ते सांगतो. मनोजजींना हो म्हणण्याचा आणि त्यांच्या सूर्यनमस्कार योग साधना इन्स्टिट्यूट पुणे यांना हो म्हणण्याचा, की तुमच्या साधना जी काही तुम्ही करत असाल, त्याचे तुम्हाला पूर्ण फायदे व्हावेत आणि त्यासाठी तुमचा आहार काय असावा, कसा असावा, किती असावा, कधी घ्यावा, कुठे घ्यावा, हे तुमचं तुम्हाला स्पष्ट व्हावं. कोणीतरी सांगताय म्हणून नाही. तुम्हाला लक्षात यावं, येस, हे माझ्याकरता बरोबर आहे. हे माझ्याकरता पॅकेज आहे. नंतर डूज आणि डोंट्स आहाराबद्दलचे तुम्हाला सुस्पष्ट व्हावेत, की हे आपण घेतलं पाहिजे आणि हे नाही घ्यायचं, काही झालं तरी. याची क्लॅरिटी तुम्हाला यावी. आणि त्याहीपेक्षा महत्त्वाचं, जी काही तुमची समज असेल, अनुभव असतील, तर ते ते तुमच्या समजेप्रमाणे, अंडरस्टँडिंग प्रमाणे, एक्सपिरियन्स प्रमाणे तुमचं वर्तनही घडावं. कारण हेच सर्वात डिफिकल्ट आहे. मी तुम्हाला जर विचारलं, "काय खावं?" मी विचारलं, "बटाटा वडापाव चांगलं अन्न आहे का? पिझ्झा चांगलं अन्न आहे का? भजी चांगलं अन्न आहे का?" तुम्ही फटाफट उत्तर द्याल, "छे, छे, छे, हेल्दी फूड नाही. जंक फूड चांगलं आहे का?" म्हणजे आपल्या सगळ्यांना माहिती आहे, की काय खायला हवंय आणि काय खायला नकोय. Googleवर हवी तेवढी माहिती आहे. भरपूर पुस्तकं, ग्रंथ आणि इतकी अति इन्फॉर्मेशन झाली आहे, की माणसं आता गोंधळली आहेत.
आणि असे इतर पशुपक्षी प्राणी गोंधळलेले नाहीत खाण्याबद्दल. त्यांचा ट्रॅडिशनल आहार, त्यांच्या डीएनए प्रमाणे आहार त्यांनी सोडलेला नाहीये. आपण मात्र काहीतरी डेव्हिएट झालोय. वेगवेगळी कॉम्बिनेशन्स आपण करून बघतोय. ते काय कशाबरोबर खावं नाही खावं हे आयुर्वेदामध्ये सांगितलंय. पण आपल्याला त्याचं काही भान नाही किंवा माहिती नाही आणि त्यामुळे खाल्लं जात आहे. उदाहरणार्थ दहीवडा. दहीवडा हे आयुर्वेद मान्यच करत नाही दहीवडा खावा. कारण ती डाळ आणि ते दही आणि हे कॉम्बिनेशन कुठे बसत नाहीये. अशा गमती जमती आहेत. आणि खरं म्हणजे ह्या कॉलचा असाही माझा उद्देश आहे की ही जर काही समज तुम्हाला आली आणि तुमचं तुम्हाला सत्य सापडलं तर तुम्हाला चांगलं स्वास्थ्य प्राप्त व्हावं, ज्याला प्रकृती असा शब्द वापरलाय आपल्या ह्याच्यामध्ये. तर अ, आता विषय मला काय ह्या व्हॉट्सअपच्या मेसेजमध्ये मी पाहिला तर आहार, प्रकृती आणि स्वास्थ्य असे 3 शब्द त्याच्यामध्ये लक्षले. आता आहार म्हटल्यानंतर त्याच्यातच लिहिलंय की पंचकोशांचा आहार. याचा अर्थ तुम्हाला सगळ्यांना माहिती आहेत 5 शरीर आहेत आपल्यावर लेयर्स आहेत वेगवेगळे 5. ते कोश त्याला म्हणतात. म्हणजे अन्नमय कोश, फिजिकल बॉडी सगळ्यांना माहिती आहे. हे डोळ्यांनी दिसतं ते शरीर. पण प्राणमय कोश डोळ्यांना दिसत नाही, पण प्राणाशिवाय जीवन चालूच शकत नाही. हे दुसरं शरीर आहे. 72,000 नाड्यांचे प्रवाह आहेत. जसे इलेक्ट्रिकल करंट्स कसे असतात तसे हे करंट्स आहेत प्राणशक्तीचे. त्याची गाठ नाभीजवळ आहे म्हणतात. आणि ती जर मोकळी झाली तर त्यामुळेच पहिलं तुम्हाला आरोग्य प्राप्त व्हायला सुरुवात होते. आणि ब्लॉकेजेस आले प्राणशक्तीमध्ये, वहनामध्ये, की अनारोग्य सुरू होतं. नंतर तिसरं मनोमय कोश आहे, माइंड बॉडी आहे. विचारलं तुम्हाला मन आहे का? तर सगळे म्हणतात हो. दाखवा जरा कुठे आहे? तर कोणी दाखवू शकत नाही. सूक्ष्म आहे, पण त्याचा प्रभाव प्रचंड आहे आणि मानव म्हणजे मन जास्ती असलेला. म्हणून करू की नको किंवा हा झूम कॉल मानवांचेच असतात, बाकी कोणाचे नाही. नंतर विज्ञानमय कोश म्हणजे जिथे तुम्ही निर्णय घेता, की आज काही ऐकलं, की उद्या जर ठरवणार असाल ना, की उद्यापासून हे नाही खायचं किंवा हे नक्की खायचं. तर हा निर्णय तुमचा विज्ञानमय कोशामध्ये होत असतो. तुमच्या 4थ्या शरीरात होत असतो. आणि 5वा म्हणजे आनंदमय कोश. हॅपीनेस, तुमचं अस्तित्व किंवा खरा तुमचा जो स्वभाव आहे तो. पण त्यापासून डेव्हिएट झाल्यामुळेच सगळी गडबड होत असते. बघा अगदी लहान मुलं असतात ना, त्यांच्यामध्ये सर्वात जास्ती कुठलं व्हिटॅमिन असतं? तर व्हिटॅमिन एच, व्हिटॅमिन हॅपीनेस. आणि जसजसे मोठे होत असतो, बाकी सगळी व्हिटॅमिनकडे लक्ष देतो आणि व्हिटॅमिन एच पासून दूर जातो. मे बी अहंकार, अज्ञान त्याची कारणं असू शकतात. तेव्हा अल्टिमेट व्हिटॅमिन जे आहे ते आनंदमय कोशामध्ये दडलेलं आहे. ते व्हिटॅमिन जर टॅप केलं, तर पुढची अलीकडचे 4 शरीरं आपोआपच नीट होतात. दुसरा शब्द होता प्रकृती. आता प्रकृती शब्द वेगवेगळ्या प्रकारे समजून घेता येतो. एक आपला टाइप काय आहे? म्हणजे वात, पित्त, कफ असा प्रकार असतो. मी ओबेस आहे का काय? ॲसिडिक आहे का माझी प्रकृती? वगैरे, वगैरे. त्याचे अनेक प्रकार आहेत. किंवा माझं नेचर काय आहे? माझा स्वभाव काय आहे? हे पण प्रकृती शब्दाशी जवळ आहे. किंवा माझी कॉन्स्टिट्यूशन काय आहे? कॉन्स्टिट्यूशन म्हणजे काय आहे? की मला डी कसा प्राप्त झालाय? समजा आई-वडिलांच्या प्रकृती किंवा आजी-आजोबांच्या प्रकृतीचा माझ्यावर परिणाम होणारच आहे. त्यांचे काही आजार माझ्यात उत्पन्न होणार आहेत. फार तर योग साधनेमुळे ते उशिरा उत्पन्न होतील, प्रकट होतील. पण तो डी कधीतरी एक्सप्रेस होणार आहे. याचं जर मला भान असेल, माझं नेचर काय आहे, कॉन्स्टिट्यूशन काय आहे, माझा स्वभाव काय आहे, तर आपल्याला आरोग्य विषयाकडे पाहायची एक वेगळी दृष्टी मिळू शकते आणि काळजी नक्की घेता येऊ शकते. आणि तिसरा शब्द होता स्वास्थ्य, म्हणजे हेल्थ म्हणूया आपण त्याला. मी अनेक स्वास्थ्याच्या व्याख्या वाचलेत, ऐकलेत, पण मला सर्वात जी भावली ती म्हणजे सुश्रुतांनी 5,500 वर्षापूर्वी केलेली व्याख्या. त्यांची व्याख्या आहे, विदेही अवस्था म्हणजे आरोग्य. हेल्थची एकमेव पॉझिटिव्ह डेफिनेशन आहे. मग विदेही अवस्था म्हणजे काय? मला देहाची जर अजिबात जाणीव नसेल, तर याचा अर्थ मी पूर्ण स्वस्थ आहे, पूर्ण आरोग्य स्थितीमध्ये आहे. उदाहरणार्थ मला डोकं आहे केव्हा कळतं? डोकं दुखायला लागल्यावर कळतं. पोट आहे केव्हा कळतं? भूक लागल्यावर किंवा पोट दुखायला लागल्यावर कळतं. गुडघा केव्हा कळायला लागतो? गुडघेदुखी झाल्यावर गुडघा कळतो. याचा अर्थ देहाची जाणीव जास्ती असेल, तर आरोग्य कमी आहे. आपण आरोग्यापासून दूर गेलोय. मग पूर्ण आरोग्य स्थिती म्हणजे काय? मला माझा देह जाणवतच नाहीये, पण देह आहे. जेवणानंतर जर पोटाची जाणीव होत असेल ना, तर याचा अर्थ आपला आहार चुकलाय क्वांटिटी वाईज.
क्वांटिटी वाईज कळताच कामा नये. आणि ह्याच्यामध्ये जपान हा सर्वात पुढे आहे देश. तुम्ही जपानी माणसाची तब्येत बघा. वर्ल्डमध्ये बेस्ट हेल्थ कोणाची असेल आरोग्य, तर जपनीज माणसाचं. ते कमी बोलतात आणि कमी खातात लिक्विड, आणि जेवताना सतत काहीतरी गरम असतं. कुठलं तरी सूप मध्येच घोट पितील, काहीतरी गरम त्या जेवणासोबत असतंच त्यांच्यामध्ये. असा तो सगळा हेल्थ बद्दलची गमती जमती आहेत. आता वर्गीकरण जर करायचं झालं तर त्याच्याबद्दल मी आपलं माझ्या मनाने लिहिलंय, बघा तुम्हाला पटतंय का. एक भारतामधलं वर्गीकरण आहे, कारण भारतामध्ये शाकाहारी माणसं आहेत म्हणून, की शाकाहार आणि मांसाहार असं एक अन्नाचं वर्गीकरण केलंय. ढोबळमानाने दोन भाग केलेत. पण तुम्ही बाह्य देशांमध्ये जाल ना, तर तिथे मासे पण शाकाहारामध्ये येतात. म्हणजे माशाला मांसाहार नाही मानत काही ठिकाणी. आता बंगालमध्ये ब्राह्मण पण मासे खातात, आणि नॉर्थ इंडियामध्ये मटण खाणं नॅचरल मानलं जातं. मासे खाणं म्हणजे नॉनव्हेज आहे. म्हणजे ही सगळी जगभर पसरलेली परसेप्शन्स आहेत आहाराबद्दल. तुम्ही ह्या कुठल्याही ट्रॅपमध्ये येऊ नका, असं माझं तुम्हाला सांगणं आहे. तुम्ही स्वतःला ओळखा आणि तुमचा आहार प्लॅन करा. तुमचं रुटीन बघा आणि तुमचा आहार प्लॅन करा. असं एक जनरल सजेशन आहे. दुसरं एक क्लासिफिकेशन काय करता येईल, की नैसर्गिक आहार आणि मानव निर्मित आहार. वेफर्स निसर्गाने नाही निर्माण केलेले, वडापाव निसर्गाने नाही निर्माण केलेला, माणसानी जे निर्माण केलाय, हा आहार त्रास देणारा आहे का निसर्गाने निर्माण केलेला आहार त्रास देणारा आहे. मग फळं भाज्या काही तुम्ही काही बघा त्याच्यामध्ये. नारळाचं पाणी, कोका कोलाची जाहिरात करायला लागते, नारळाच्या पाण्याची कुठेही जाहिरात करायला लागत नाही. शाळ्यांचा ढीग दिसतो, आपण सहज जाऊन घेतो. मग ज्या ज्या गोष्टींची जाहिरात करावी लागते ते आपल्या तर हिताचं आहे का नाही, आपलं आपल्याला तपासता येऊ शकतं. असा एक क्लासिफिकेशन आहे. तिसरं माझ्या मनात एक शब्द आलाय, श्रेयस आणि प्रेयस. हे मला आवडणारं पण माझ्या हिताचं नाही, असं पण क्लासिफिकेशन अन्नाचं करता येतं. श्रेयस म्हणजे हिताचं काय आहे, आणि प्रेयस म्हणजे आवडताय काय. काय काय शब्द ऐकल्यावर तोंडात पाणी सुटतंय, तोंडात लाळ निर्माण होते. ते प्रेयस असू शकतं, पण नेसेसरीली श्रेयस असेल असं नाही. असाही तुम्ही विचार करू शकता. अजून एक क्लासिफिकेशन करता येईल, पचायला हलका आणि पचायला जड. आपलं आपल्याला कळतं काय खाल्ल्यावर जड वाटतं, काय खाल्ल्यावर हलकं वाटतं. दुसरं एक क्लासिफिकेशन करता येईल, की पोट साफ होतं का सकाळी, का होत नाही. मग पोट जर माझं सकाळी साफ होत असेल तर माझा आहार नक्की बरोबर चाललाय, कारण कर्माचा सिद्धांत आहे. रात्री जी इन्व्हेस्टमेंट कराल, जे कर्म कराल त्याचं सकाळी फळ मिळेल. आपल्याकडे भारतामध्ये कर्माचा सिद्धांत फार मोठा आहे. योग साधना जर सकाळी केली तर दिवसभर त्याचं फळ मिळत राहतं. छान वाटतं, एनर्जेटिक वाटतं. पण नाही केली की त्या दिवशी जाणवतं की आज कर्म चुकलाय, म्हणून दिवसभर फळं भोगतोय त्याची. असा एक तिसरा एक प्रकार आहे आपल्याकडे, राजसिक अन्न, तामसिक अन्न आणि सात्विक. मग असाही क्लासिफिकेशन आहे. इथे तीन भाग झाले. आता दोन दोनचं आधी आपण पाहिलं, आता तीनचं बघतोय. सिद्ध समाधी योगाच्या वर्गामध्ये मला जे समजलं गुरुजी ऋषी प्रभाकरांकडनं आणि माझ्या शिक्षकांकडनं, ते म्हणजे प्राणशक्ती आपल्यातली वाढवणारं अन्न, आपल्यातली प्राणशक्ती काढून घेणारं अन्न, आणि जे प्राणशक्ती देतही नाही आणि घेतही नाही असं अन्न. म्हणजे SSY क्लासमधलं क्लासिफिकेशन हे प्राणा रिलेटेड होतं. नंतर अजून आपल्याला माहिती आहे की व्हिटॅमिन्स, मिनरल्स, काय कार्बोहायड्रेट्स, फॅट्स, प्रोटीन्स या आधारेही विभाजन आहे. हे पण एक क्लासिफिकेशन आहे. आणखीन एक क्लासिफिकेशन आहे, की फळं, कंदमुळं, भाज्या, कडधान्य, मसाल्याचे पदार्थ असंही विभाजन आपल्याला विचारात घेता येईल. तर अशा काही गोष्टी मनात आल्या होत्या. वेगवेगळ्या प्रकारची क्लासिफिकेशन्स आहेत, पण ही सगळी इन्फॉर्मेशन आहे. आता ही इन्फॉर्मेशन मला माझ्याशी जुळवून पाहायला लागणार आहे. माझ्याबरोबर टॅली करून पाहायला लागणार आहे, आणि मग ठरवता येणार आहे की माझ्या हिताचं काय त्यातलं. आता थोडंसं पुढच्या मुद्द्याकडे जाणार आहोत, तो म्हणजे मानवी देहाचा जर विचार केला तर अन्नमय कोशाचं अन्न काय, आणि अन्नमय कोशाचं जर फूड असेल तर प्राणमय कोशाचं पण फूड असणार, मनोमय कोशाचं पण अन्न असणार, विज्ञानमय कोशाचं पण अन्न असणार, आणि आनंदमय कोशाचं पण अन्न असणार. पण साधारणपणे अशा कॉल्सवर किंवा पुस्तकांमध्ये केवळ अन्नमय कोशाच्या अन्नाचाच विचार केला जातो, आणि इतर चार कोशांकडे दुर्लक्ष होतं. जर कंप्लीट हेल्थ आरोग्य विचारात घ्यायचं असेल तर फक्त अन्नमय कोशाचा म्हणजे शरीराचा विचार केला तर आपण आरोग्याच्या 20%च फक्त विचार करतोय. 80% विचार करत नाही होत आपण.
याचा अर्थ मुळातच हेल्थ जर समजून घ्यायची असेल, स्वास्थ्य, प्रकृती या दिशेने जायचं असेल आणि आहाराचा विचार करायचा असेल, तर या चारही कोशांचे, उरलेल्या चार कोशांचे आहार काय आहेत आणि ते माझ्या पोटात जात आहेत का? मित्रांबरोबर गप्पा मी मारतोय का? मी फिरायला जातोय का? जोक्स क्रॅक करतोय की नाही? हसतोय की नाही मी दिवसातनं? तुमचा लाफिंग इंडेक्स चेक करा तुम्ही. दिवसभरातनं किती वेळ तुम्ही हसता? ह्याचा कितीतरी संबंध आहे आरोग्याशी, कितीतरी. तुम्हाला जोक सुचतात तरी का? अरे, हा आहार आहे अतिशय सुंदर. विनोद वाचणं, विनोद समजणं आणि विनोद समजायला पण एक बुद्धिमत्ताच लागते ना. त्यामुळे सगळ्यांना विनोद नाही तर सांगावं लागतं, "विनोद झालाय, हसा रे हसा." की विनोद सांगणाऱ्याला धन्यवाद द्यायचे, की तुला विनोदही सांगता येत नाही. एवढंच त्याच्यात. तर कुठल्या कोशाचं अन्न काय, ते कसं घ्यावं, कधी घ्यावं, असे सुद्धा विचार करता येणं शक्य आहे. म्हणजे समजा तुम्ही आणि तुमची पत्नी किंवा कोणतरी आहे आणि मित्रांशी जे जोक चालतात, ते तुमचे तिथे चालतील का जरा विचार करा. मग तिथे कुठले जोक्स पाहिजेत, काय मटेरियल वापरायचं आहे, असं कधी, कुठे, काय ह्याचा जर विचार केला, तर असाही आहाराचा आपण एक विचार करू शकतो. पण आज आपण फक्त अन्नमय कोश याचा विचार करणार आहोत, याचं भान ठेवूनच मी पुढच्या नोट्स काढलेत. आता आहार म्हणजे अन्न याची व्याख्या पहिले आपण निश्चित करायला हवी असं मला वाटतं. तर ज्यांच्याकडे वही पेन आहे किंवा चॅट बॉक्स आहे त्यांनी ना तुमची स्वतःची फूड, अन्न याची व्याख्या आज लिहून टाका. 2 ओळीची असो, 4 ओळीची असो, व्हॉटएव्हर. मी माझ्या पण 2 व्याख्या लिहिलेत. मी पण त्या शेअर करणार आहे. पण आधी तुम्ही विचार करा, की कशाला तुम्ही अन्न म्हणता? व्हॉट अकॉर्डिंग टू यू इस अ फूड? तर यासाठी 2 मिनिटाचा ब्रेक आहे. या 2 मिनिटामध्ये तुम्ही लिहा, की तुमची काय समज आहे? कशाला तुम्ही फूड म्हणताय? कशाला अन्न म्हणताय? तुमची व्याख्या काय आहे अन्नाची? ती कृपया लिहा. मी 2 मिनिटं शांत बसतो. लिहून झालं की लगेच सुरू जाऊ पुढे जाऊ आपण. चॅट बॉक्समध्ये उत्तरं यायला लागलेत. काही जण लिहितायत सुद्धा. वंडरफुल. फूड इज समथिंग विच गिव्स काय एनर्जी वगैरे. ओके, ओके, नाईस. अन्न म्हणजे जे ग्रहण करून त्यातून. ओके, ओके. छान, छान. इंटरेस्टिंग. शरीराला ऊर्जा देण्याचे काम. छान. ओके. फूड इज सोर्स ऑफ एनर्जी नेसेसरी. ओके फॉर. छान. भरपूर भरपूर व्याख्या येत आहेत. फूड इज द रिक्वायरमेंट ऑफ. हा, ठीक आहे. छान. मटेरियल गिव्स एनर्जी टू हवर. योग्य वेळेत घेतलेले शरीराला पोषक. वन ऑफ द बेसिक नेसेसिटीज फूड इज सबस्टिट्यूट. ओके. वंडरफुल. छान. धन्यवाद. काय भराभर एवढ्या व्याख्या मिळाल्यात आपल्याला आज. बाप रे. लिहून ठेवा कुठेतरी. आपण एक पुस्तक छापूया अन्नाची व्याख्या याच्यावरती नंतर. बेस्ट सेलर होईल कदाचित. ओके. थँक यू व्हेरी मच. माझा उद्देश एवढाच होता की तुम्ही विचार करा, तुमची व्याख्या काय अन्नाची. यातली कुठलीही व्याख्या बरोबर आहे किंवा चूक आहे असं अजिबात नाही. ती तुमची आहे म्हणजे ती बरोबरच आहे. पण कोणाकरता? तुमच्याकरता. मग जसं मला माझ्या अंडरस्टँडिंगचा आदर आहे, सन्मान आहे, तसा मला इतरांच्याही व्याख्येचा तेवढाच सन्मान केला पाहिजे. तर मला इतरांसोबत जगता येणं शक्य होईल. नाहीतर माझीच व्याख्या सगळ्यांवर लादली तर गंमत होईल. पण सांगायला काय जातंय म्हणून मी माझी व्याख्या सांगतो फक्त. पण माझी व्याख्या सांगण्यापूर्वी ओशोंची, आचार्य रजनीशांची एक व्याख्या मी ऐकली होती. आणि पर्टिक्युलरली एस-एस-वाय क्लास झाल्यानंतर मला फार इंटरेस्ट होता, की ओशो काय म्हणतात फूडबद्दल. कारण मी अतिशय प्रभावित झालो होतो. एस-एस-वाय मध्ये जो फूड अवेअरनेस क्लास झाले 2 वर्गात होतात आणि नंतरचे 3 पण आहेत. 5 क्लास आहेत एकूण त्याच्यामध्ये. ओशोंची व्याख्या सांगतो. एक्सेप्ट यू, एव्हरीथिंग इज फूड. तुम्ही सोडून सगळं अन्न आहे. ही व्याख्येचे अनेक अँगल्स आहेत, अनेक पदर आहेत. समजून घ्यायला वेळ जातो. मला 4-5 वर्ष गेली ही व्याख्या कळायला आणि जसं उलगडत गेली, तशी मजा यायला लागली एकदम. वंडरफुल डेफिनेशन. एक्सेप्ट यू, एव्हरीथिंग इज फूड असं त्यांनी सांगितलंय. आता मी माझ्या व्याख्या काय लिहिलेत ते सांगतो. एनिथिंग दॅट माय फिजिकल बॉडी कॅन डायजेस्ट अँड कन्व्हर्ट इट इंटू एनर्जी इज फूड फॉर मी. माझं हे शरीर
जे काही पचवू शकतं आणि त्याचं ऊर्जेमध्ये रूपांतरण करू शकतं, सूक्ष्म ऊर्जेमध्ये अर्थात, त्याला मी अन्न म्हणतो. मग ते एखाद्याने प्रेमाने मारलेली मिठी, पाठीवरची थाप सुद्धा मला अन्न वाटते, कारण ती पचते मला आणि त्याचं ऊर्जेत रूपांतरण होतं. एखादा छान जोक, एखादा छान किस्सा, एखादं छान पुस्तक सुद्धा माझ्याकरता अन्न असतं. सूर्योदय, सूर्यास्त पण माझ्याकरता अन्न असतात, की जे मला ऊर्जा देतात आणि मला ते पचवताही येतात. इमोशनल बस्ट सुद्धा मला काहीतरी देतं ऊर्जा. आणि म्हणजे इमोशन्स पण मला ऊर्जा देत आहेत, थॉट्स पण ऊर्जा देत आहेत, फिजिकल काय खाद्यपदार्थ पण ऊर्जा देत आहेत, जे मी पचवू शकतो. अहो, एखादा जोक पचवताच येत नाही. माझ्यावरच कोणी जोक केला, तर मला पचवता आला पाहिजे ना तो. मग मला पचवता येतोय आणि मला ऊर्जा मिळते. दॅट इज फूड फॉर मी, असं एक व्याख्या केली. मग त्याची निगेटिव्ह आस्पेक्ट काय आहे? एनिथिंग दॅट माय फिजिकल बॉडी कॅनॉट डायजेस्ट अँड कॅनॉट कन्व्हर्ट इट इंटू एनर्जी इज नॉट फूड फॉर मी, बट इट कॅन बी फूड फॉर अदर्स. इतर पशुपक्षी प्राणी जे खातात ना, ते माझ्याकरता अन्न नाहीये आणि मी जे खातोय ते त्यांच्याकरता अन्न नाही. त्यामुळे सगळ्यांनी एका गोष्टीची काळजी घ्या, कृपया आपल्याबरोबर जे 3-4 प्रकारचे प्राणी असतात, कुत्रा, गाय, म्हैस, मांजर, यांना माणसांचं खाद्य खायला घालू नका. त्यांना माणसांसारखे आजार व्हायला लागलेत आता. कारण ते माणसांसारखे बिघडत चाललेत. गाईला पोळी नसते घालायची, गाईला चारा घालायचा असतो. पण गाईला आपण पोळी घालतो, उरलेला भात घालतो आणि गाईला आजार होतात. मग जर त्यांना आजार होत आहेत, ते आपल्यामुळे बिघडत आहेत, अदरवाईज ते बिघडलेले नाहीयेत. असा पण एक विचार करा. सोशल काय इकॉलॉजिकल अँगलनी सुद्धा विचार करता येईल. अजून एक व्याख्या केली, एनिथिंग इन्क्लुडिंग फूड, एअर, वॉटर, हीट दॅट सपोर्ट्स माय एक्झिस्टन्स अँड माय लिव्हिंग इज अ फूड फॉर मी. माझं अस्तित्व आणि माझं जगणं याला सपोर्ट करणारं, मग ते अन्न असो, हवा असो, पाणी असो, उष्णता असो, जे काही पंचमहाभूत आहेत, ते सगळं माझ्याकरता अन्नच आहे. इथे मला ओशोंच्या डेफिनेशनचा विचार येतो, की पंचमहाभूत सोडून तू जो आहेस, तुझ्याकरता ते सगळे अन्न आहेत. कारण ते सगळे अन्न पदार्थ या पंचमहाभूतांपासूनच बनलेले आहेत. सो एक्सेप्ट यू, सेल्फ, बीइंग, आत्मा म्हणा, त्याला काही नाव द्या. त्याचं हे पंचकोश काय पंचमहाभूतांपासून बनलेल्या सगळ्या गोष्टी, इन्क्लुडिंग माय बॉडी, माय इमोशन्स, माय थॉट्स आर फूड फॉर मी. असा तो एक फिलॉसॉफिकल अँगल त्याला देता येण्यासारखा आहे. अ, आता मी कारण शोधत होतो, की माणसाला का हा सगळा विचार करावा लागतोय, तर तो खूप आजारांनी ग्रस्त आहे आणि त्याचं कारण असं वाटतं, की फार शिकलाय. आर्टिफिशियल इंटेलिजन्स आता आल्यावर आणखीनच प्रॉब्लेम येणार आहेत, गॅरंटेड. कारण तुमची सगळी कामं ती मशीन्स करणार आहेत. तुम्हाला कामच नाहीये. आणि तुम्ही टार्झनचं उदाहरण बघा. टार्झन जर तुम्ही पिक्चर पाहिला असेल, म्हणजे तो कारवाला नाही अजय देवगणचा, ओरिजिनल टार्झन पिक्चर. तर त्याचं तो ऑलमोस्ट ॲनिमल सारखा राहत होता बघा. त्याच्या शारीरिक हालचाली इतक्या प्रचंड होतात ना, त्याला बिनधास्त काही पचवता येतं आणि टार्झन पूर्णपणे शाकाहारी दाखवलाय त्या पिक्चरमध्ये. मांसाहारी नाही दाखवलेला. हं. पण मांसाहारच्या बाजूनी किंवा विरुद्ध मी नाही बोलणार आहे. कारण कुठलाच आहार चांगला, वाईट वगैरे नसतो. तुम्ही ठरवायचं आहे ते तुमच्या हिताचं आहे का हिताचं नाहीये ते. मी प्रचंड कष्ट करत असेल ना, आता आमच्याकडे ते आर-सी-सी स्लॅब घालणारे लेबर येतात. त्यांना जर चहा दिला तर 2-3 चमचे ते साखर मागून घेतात, ढवळतात आणि पितात. आणि मला असं होतं, "अरे एवढा गोड कसा पिता येतो यांना?" बट देअर बॉडी नीड्स दॅट मच शुगर. व्हेअर माय बॉडी डझंट नीड दॅट मच शुगर. म्हणजे बघा, मला माझं रुटीन बघितलं पाहिजे. तुम्हाला इंग्रजीतली एक म्हण माहिती असेल किंवा त्याचा अर्थ, कुठल्याही प्रॉब्लेमचं रूट हे रुटीनमध्ये असतं. प्रॉब्लेम कुठलाही असो. आणि ते त्याला 3च डायमेन्शन्स असतात त्या प्रॉब्लेमला. एक प्लेस रिलेटेड असतं, पर्सन रिलेटेड असतं किंवा सब्जेक्ट रिलेटेड असतं. चौथं डायमेन्शन कुठल्याही प्रॉब्लेमला नाही. मग मला तपासायला काय हवंय? तर माझं रुटीन तपासायला हवंय. मग रुटीन म्हणजे काय? सगळंच. माझं झोपेचं रुटीन मला बघायला लागेल. माझं जेवणाच्या वेळा मी पाळतोय का? का भूक लागली की कधीही खातो? पण तो एक नियम पाळला तरी आरोग्य नीट राहतं, असा माझा एक मित्र आहे. तो फक्त भूक लागली तर जेवतो, तहान लागली तर पाणी पितो. घड्याळाकडे पाहत नाही. माझे एक सीनियर हायकोर्टात आहेत. ते 1 वाजताच दुपारी जेवतात. काय वाटेल ते होऊ दे. मग मुलांनी विचारलं ना, "बाबा जेवायचं का? 1 वाजला का?" असं ते विचारतात. त्यांना ती डिसिप्लिन योग्य आहे आणि त्यांचं आरोग्य छान आहे आता. 88 वर्षाचे आहेत. स्टिल ॲक्टिव्ह. का तर त्यांनी वेळ पाळली आयुष्यभर.
एक माझे स्नेही आहेत, ते क्वांटिटी पाळतात. ते काहीही झालं तरी आमच्या इथल्या शाळेत पण एक हेडमास्टर होते. ते रिटायरमेंट नंतर त्यांच्या ओंजळीत राहील ना, इतकंच जेवायचे एका वेळेला. आणि ही लिव्हड फॉर 92 इयर्स. बघा, ओंजळीत राहील इतकंच जेवायचं. एक हातात किती राहत आहे, ते घ्यायचं, ताटात ठेवायचं आणि मग सावकाश जेवायचं. एक माझे मित्र आहेत, अतिशय सावकाशच जेवतात. म्हणजे खरोखरीच 32 वेळा चावतात की काय घास कळत नाही. त्यांची हेल्थ एकदम परफेक्ट आहे. आता ना ह्या एकाचं दुसऱ्याशी नाही. एक जण मला खूप एस-एस-वायचे साधक माहिती आहेत. ते मेडिटेशन केल्याशिवाय नाही जेवत. मग त्याचं पण काहीतरी कारण असेल आणि त्यांची हेल्थ चांगली आहे. आता तुम्हाला शोधायला लागेल की तुमच्याकरता काय योग्य आहे. जाता येता खाणं योग्य आहे. 2 वेळा म्हणजे दीक्षितांकडे जायचं का दिवेकरांकडे जायचं? मग मला एकदा विचारलं होतं एकाने, "गुरुजी" तिथे त्या क्लासमध्ये गुरुजी हाक मारतात. "गुरुजी मग तुम्ही दीक्षित का दिवेकर?" म्हटलं, "नाही आम्ही पाटणकर." आपण कशाला कोणाची कॉपी मारा. अरे दीक्षितांना त्यांचा मार्ग शुभेच्छा, दिवेकरांना पण शुभेच्छा. माझं शरीर आहे, माझं रुटीन आहे, माझ्या गरजा आहेत. मी मलाच ठरवूनच प्लॅन करणार ना. दीक्षित पण एक्स्ट्रीम आहे आणि दिवेकर पण एक्स्ट्रीम आहे माझ्याकरता. मग माझ्या हेल्थला काय योग्य आहे? आता माझा बैठा व्यवसाय आहे, बोलण्याचा व्यवसाय आहे, शारीरिक हालचाली कमी आहेत. या बॅकग्राऊंडवरती माझा फूड इंटेक असाच पाहिजे, की माझं शरीर नीट राहील. सो देअर इज नो काय हार्ड अँड फास्ट रूल अबाउट फूड. हे तुम्ही पक्क डोक्यात घ्या आणि थोडा रिसर्च करा, तुम्ही चेक करा आणि मग ठरवा, की हा आहार माझ्याकरता योग्य आहे. आणखीन एक विचार करता येईल, जो आयुर्वेदाने केलाय. त्याला दिनचर्या आणि ऋतुचर्या असे शब्द आहेत. हं, दिनचर्या विचारात घ्या आणि फूड प्लॅन करा. ऋतुचर्या विचारात घ्या आणि फूड प्लॅन करा. म्हणजे पावसाळ्यात काय खायचं आणि काय नाही, थंडीमध्ये काय खायचं आणि काय नाही, उन्हाळ्यात काय खायचं आणि 6 ऋतू आहेत. मी 3च सीझन तुम्हाला आता सांगितले. त्याच्या दुप्पट करा. म्हणजे इतकं स्पेसिफिक इन्फॉर्मेशन, नॉलेज अवेलेबल आहे आपल्याकडे आणि सगळ्यांना माहिती पण आहे. प्रश्न एकच आहे, की राहवत नाही, राहवत नाही. त्यांनी मागवलंय ना, ते बघितल्यावर मला राहवत नाही. मग ते जण फक्त जिभेने जेवतात. काही जण मनाने जेवतात. याच्यावर विचार करून बघा. बुद्धीने जेवणारे काय करतात? माझ्या हिताचं आहे का अनहिताचं आहे? याच्यावर ठरवतात काय खायचं आणि काय नाही. मनाने जेवणारं म्हणजे काय? इंद्रियांच्या मागे मन धावतं ना. मग चविष्ट आहार हा सर्वोत्तम आहार. त्यांनी काही का होईना खाल्ल्यावर बरं वाटतं ना. हं. आणि आणखीन एक माझ्या मनात विचार आला होता. मी सहज लिहून ठेवला होता तो. तो विचार होता आपल्याकडच्या वेगवेगळ्या म्हणी. अ, मनोजजी अर्धा तास झाला की मला लगेच सांगा, मी थांबणार आहे. प्रश्नोत्तरांना वेळ देऊया. अ, ए ऐकावे जनाचे, करावे मनाचे, ही म्हण सतत वापरा. काही लेक्चर कोणी दिलं तरी शेवटी तुम्हालाच ठरवायचं आहे. कारण तुम्हाला टोफू खायला सांगितलंय. अरे पण टोफू तुमच्या इथे मिळतो का? आणि काय टोफू नव्हता त्यावेळेला प्रोटीन्स मिळायची नाहीत का? पनीर नव्हतं त्यावेळेला प्रोटीन्स नव्हती का? हे अलीकडे पदार्थ निर्माण झालेत. हां, मग कंप्लीट म्हणजे नॅचरल आहार हा पूर्ण आहार आहे का? जैनांची खाद्यपद्धती बघा, सूर्यास्ताच्या आधी का जेवतात? सगळे जैन नसतील जेवत, पण पद्धत म्हणून ती फार चांगली आहे. काहीतरी किंवा मला सकाळी योग साधना करायची मग मी किती वाजता जेवलं पाहिजे? असे अनेक असंख्य विचार आहेत आणि व्यक्तिपरत्वे ते भिन्न असणार आहे. सो डोंट कॉपी एनीवन. कोणाचीही नक्कल करू नका जेवणा-खाण्याच्या बाबतीत लाईफस्टाईलबद्दल. इट इस युअर लाईफ, यू डिसाईड युअर लाईफ. हा मात्र मला पुन्हा-पुन्हा आग्रहाने सांगावसं वाटतं. अ, 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 त्या म्हणी तुम्हाला तुम्हाला पण कोणाला आठवत असतील. मी 2-3 म्हणी लिहिल्या होत्या. हां, "भुकी तो सुखी" असं काहीतरी एक सांगतात. जो भुकी आहे ना, काय भुकेलेला आहे ना थोडासा, तो सुखी असतो म्हणे, असं सांगतात. अति खाणं आणि मसणात जाणं, असं मला लहानपणी आमच्याकडे सांगायचे. माझी मावशी नेहमी म्हणायची, "अति खाणं आणि मसणात जाणं." मला ते कळायचं नाही यार, मसणात जास्ती खाल्ल्यामुळे मला काय लगेच तिकडं जायला लागतं? म्हणजे कोणतरी मेलाय आणि त्याला पोचवायला जायला लागतं? असं काहीतरी वाटायचं. मग नंतर हळू कळलं, मसणात मेलेल्या माणसाला नेतात. आणखीन एक मला किस्सा सांगावासा वाटतोय. माझं ना 84 सालापर्यंत मी खायचो, आवडीने खायचो, बनवायचो सुद्धा. 84 साली मी एक लेख वाचला. महात्मा गांधींचा लेख आला होता आणि त्या दिवशी मी शेवटचं खाल्लं आणि असं खाल्लं की रेकॉर्ड ब्रेक खाल्लं त्या दिवशी. त्या लेखामध्ये असा एक मुद्दा लिहिला होता, की माझ्या आनंदाकरता कोणत्यातरी जीवाच्या हत्येला जर मी कारण होत असेन, तर एवढा काही माझा आनंद महत्त्वाचा नाहीये.
मग मला छान वाटतंय म्हणून एखाद्या प्राण्याची हत्या होतीये, हा विचार मला त्रास देऊन गेला आणि त्या क्षणी माझं नॉनव्हेज सुटलं. मी सोडलं नाही. मी सोडलं नाही. मला ती कन्सेप्ट पटली, विचार पटला, की येस, माझ्या आनंदाकरता मी दुसरा एक विचार मला तो सोडल्यानंतर जवळ-जवळ 20 वर्षांनी आलाय, की हे शरीर म्हणजे काय प्रेतागार आहे का? डेड बॉडीज आतमध्ये टाकायच्या. मेलेला प्राणी आणखीन रोस्ट बिस्ट करायचा, काय फ्राय करायचा, बॉईल करायचा आणि ती डेड बॉडी माझ्या बॉडीमध्ये ठेवायची. मग इज इट अ ग्रेव्हयार्ड विच आय एम पुटिंग डेड बॉडीज पुटिंग इन माय बॉडी? असा पण एक विचार आला आणि माझा तो विचार दृढ झाला. आणि SSY नंतर क्लिअर झालं, सायंटिफिक रिझन कळलं, की माय बॉडी इज नॉट मेड फॉर नॉन व्हेजिटेरियन फूड, नॉट इवन फॉर फ्राईड फूड. मी शाकाहाराकरता नैसर्गिक नॅचरल फूड किंवा रॉ फूड ज्याला म्हणता येईल, अमृत आहार, अमृत आहार, याच्याकरता माझी बॉडी आहे. हे आणखीन आय ओपनर होता माझ्यासाठी तो. आणि गोष्टी आपोआप घडत गेल्या. पण याचा अर्थ मग मी वडापाव खाल्ला नाही का? नाही, मी वडापाव खाल्ला. गाढवपणा केलेत का? सगळे गाढवपणा करून झालेत. त्याची सर्वोच्च सर्टिफिकेट आहेत. पण जेव्हा मला समजलं, ती समज मला त्यातनं मुक्त करत गेली. मग अंडरस्टँडिंग सुद्धा आपल्याला एखाद्या मोहातनं, एखाद्या प्रॉब्लेममधनं बाहेर काढू शकतं. मग व्हाय नॉट टू अंडरस्टँड? आणि मानवाचं हेच वैशिष्ट्य आहे ना. इतर प्राण्यांना हे अंडरस्टँडिंगची पॉवर नाहीये. त्यामुळे आपण सगळे जर मानव असलो, स्वतःला सुशिक्षित म्हणत असलो किंवा वेगवेगळी लेबल लावली असली, तर मग आपल्या समजेचा आपल्याला वापर करता आला पाहिजे. जी काही माझी बडबड आहे, अजून बऱ्याच नोट्स बाकी आहेत. एक छोटेसे 2-3 मुद्दे आहेत, ते फक्त सांगतो आणि लगेच थांबतो. 10 महत्त्वाचे आजार आता वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशननी डिक्लेअर केलेत. त्यातले काही काय ब्लड प्रेशर, शुगर, ब्रेन हॅमरेज, हार्ट अटॅक, कॅन्सर, ओबेसिटी वगैरे, वगैरे. त्यात डिप्रेशन पण आता आजारांमध्ये आलंय मोठं हे. तर ही जी 10 आजार आहेत वेगवेगळे, जे मेडिकल सायन्स आता मान्य करत आहे, हे हे सगळे लाईफस्टाईल डिसीज आहेत, असं वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन म्हणते. इन्क्लुडिंग कॅन्सर. आणि तुम्हाला माहिती आहे बाजारातले कुठले पदार्थ खाल्ले की कॅन्सर होतो, कुठले नाही खाल्ले तर नाही होत. हे आता सगळं Googleवर अवेलेबल आहे. अ, त्याच्यानंतर अजून एक मला असं वाटतंय की अबंडंट फूड इज ऑल्सो अ प्रॉब्लेम नाऊ. नंतर 12 महिने सगळ्या गोष्टी मिळतायत. हा प्रॉब्लेम आहे तुमच्या माझ्याकरता. ठराविक फळं ठराविक वेळेलाच मिळायची. आपण दिवाळीमध्येच गोडधोड खायचो लहानपणी. आता 12 महिने गोडधोड दिवाळी आहे. त्यामुळे शरीराला जेव्हा जे नकोय तेव्हा पण आपण खायला घालतोय. आणि काही गरिबी वगैरे आहे ह्याच्यावर माझा विश्वास कमी होत चाललाय. तुम्ही कोणाला जुने कपडे दिले तर हल्ली नको असतात. सगळे नवीन घेऊ शकतात. या देशामध्ये संपन्नता येत चाललेली आहे प्रचंड मोठ्या प्रमाणावर. आणि जे अतिसंपन्न लोक आहेत त्यांनाच सगळे प्रॉब्लेम आहेत. गरिबांना प्रॉब्लेम नाही आहेत, कष्टकऱ्यांना प्रॉब्लेम नाही आहेत, आळशी लोकांना प्रॉब्लेम आहेत, व्यायाम न करणाऱ्या लोकांना प्रॉब्लेम आहेत, योगाभ्यास न करणाऱ्यांना प्रॉब्लेम आहेत. पण हे सगळं करणाऱ्यांना प्रॉब्लेम नाही आहेत. म्हणजे कुठेतरी आता मला स्वतःकडे बघायला हवंय. सो उपवास घडतो की नाही माझा? एकादशीच्या उपवासावर चायनीज सायंटिस्ट नोबेल प्राइज घेतो. आणि भारतात जिथे एकादशीचा उपवास प्रत्येकाने करायला हवा, ते एकादशी आणि दुप्पट खाशी ही म्हण अभिमानाने सांगतात. म्हणजे कसं काय जमायचं आपलं? मला आठवतंय मी पूर्वी धार्मिक उपवास सगळे करायचो. हे चतुर्थी करायचो, सगळं करायचो. पण SSY क्लास केल्यानंतर जसशी समज क्लिअर होत गेली, तसतसे माझे सगळे धार्मिक उपवास पूर्ण बंद आहेत. मी कुठल्याही धार्मिक ट्रॅपमध्ये येऊन उपवास करत नाही. लंघन जरूर करतो. खरा उपवास सुद्धा करतो, पण धार्मिक उपवासाच्या ट्रॅपमध्ये. आणखीन एक आपल्याकडे हिंदू लोकांना प्रॉब्लेम आहे तो सांगतो. आपल्याकडे ना कोणी हातावर काही दिलं, "घ्या प्रसाद घ्या." हा प्रसाद शब्द टाळक्यात गेला, की सगळी व्रत क्षणात मोडली जातात. दीक्षित दिवेकरांना आपण विसरतो, पाटणकरांना पण विसरा, काही प्रॉब्लेम नाही. पण प्रसाद म्हटल्यानंतर इमोशनल ट्रॅप आहे. तो घ्या तुम्ही, बाजूला ठेवून द्या. दुसरं बायकांना सगळ्या प्रॉब्लेम एक घरामध्ये आहे. तो म्हणजे एवढंसच राहिलंय, मग उगाच फुकट कशाला? मग ते बाहेर फुकट जातंय त्याच्याऐवजी मी आतमध्ये पण फुकटच घालवते. पण आतमध्ये फुकट घालवलं, की ते अन्नही फुकट गेलं आणि मी पण फुकट गेले. मग काहीतरी एकच फुकट जाऊ दे ना. मग ती वाटी राहिली आहे थोडीशी म्हणून आणि जाता येता मध्येच काहीतरी तोंडात टाकायचं. या अशा सगळ्या गमती-जमती आहेत. तेव्हा आणखीन एक शेवटचा मुद्दा, की खाताना स्वतःच्या हिताचा विचार कराच. पण ज्यावेळेला दुसऱ्यांना देताना, वाढताना, त्यावेळेला त्यांच्याही आरोग्याचा विचार करा. माझ्या मावशीला सवय होती प्रचंड आग्रहाने वाढायची. एकदा मी तिला म्हटलो, "मावशी मला काय मारायला निघालीस का तू?" अशी रागवली, कितीतरी महिने बोलतच नव्हती माझ्याशी. असं कसं बोलला मला?
पण म्हटलं आता दृढ राहिल्याशिवाय आपण जगणार नाही म्हणून. तिला राग आला तरी चालेल, आग्रहाने लोटायचं पानामध्ये. बरं पूर्वी ना लोक त्या प्रमाणात कामं करायची हो. आता कामं तेवढी नाही करत आणि आहार कमी होत नाही वय वाढल्यानंतर. आहार वाढत राहतो आणि व्यायाम कमी होत जातो. कुठंतरी सांभाळायला हवा, ह्या संतुलन आपल्याला हवंय. दुसरं, अति विचार करणारी माणसं अति खातात किंवा अति उपवास करतात. दोन्ही एक्स्ट्रीम आहेत. वन लीड्स टू ऍसिडिटी, अनदर लीड्स टू ओबेसिटी. तर ह्याचं संतुलन, त्यासाठी मन शांत असणं ही मोठी गरज आहे आपली, असं वाटतं. लहान मुलं घरात असतील तर सरसकट सगळ्यांचा स्वयंपाक मुलांना नका घालू. आजी आजोबांना तो सरसकट नका देऊ स्वयंपाक. तुमचं अन्न वेगळं आहे, आजी आजोबांचं अन्न वेगळं आहे, लहान मुलांचं अन्न वेगळं आहे. त्या त्या योग्य प्रकारे आहार द्या. सरसकट एकच जेवण बनवायचं आणि सगळ्या घराला खायला घालायचं, याच्यावर सुद्धा महिला वर्गाने विचार करायला हवाय. आणि माझी महिला वर्गालाच विनंती आहे, पुरुषांनी किती गप्पा मारल्या तरी फार तर पुरुष काय हॉटेलमध्ये घेऊन जाईल, दुसरं काय करणार आहे, तो स्वतः काय बनवणार नाहीये. मग महिलांना जर फूड अवेअरनेस आला तर सगळ्या कुटुंबाचं आणि राष्ट्राचं आरोग्य नीट राहू शकतं, असं कुठेतरी मनात आलंय. तुम्ही सगळे जाणकार आहात, विचार करणारे आहात. आणखीन एक शेवटचा मुद्दा होता, घरचं अन्न, हॉटेलचं अन्न, फ्रीज मधलं अन्न, ओव्हन, कुकिंग काय रेंज वगैरे, प्रेशर कुकर, मायक्रोवेव्ह. बघा थोडा विचार करा, काय भयानक सगळे ट्रॅप आपण आणलेत. फ्रीज म्हणजे काय, तर मला तर वाटतं अन्न शिळं करण्याचं मशीन इज अ रेफ्रिजरेटर. आणि घराघरात तो लागतोच. त्याला काय, टीव्ही समोर बसून जेवू नका कृपया. जेवताना फक्त जेवा आणि टीव्ही बघताना फक्त टीव्ही बघा. पण ताट घ्यायचं आणि टीव्ही समोर बसायचं, सत्यानाश आरोग्याचा, गॅरेंटेड एकदम. अशा तुम्हाला तुमच्या सवयी चेक कराव्या लागतील, रुटीन तपासावं लागेल आणि तुमचं तुम्हाला सत्य शोधावं लागेल की खरंच हे जे मी खातोय ना, इथे तोंडावरती वॉचमन ठेवायचा. घास आला की पहिले त्या वॉचमननी सगळं चेक करायचं. हे सगळं बरोबर आहे ना, तर आत घालायचं. आत गेल्यानंतर दुसरा वॉचमन 32 वेळा चावतोयस ना, लाळ मिक्स होतीये ना, आणि मगच घास गिळायचा. असे हे 2 वॉचमन जर ठेवलेत आणि असं म्हणतात बरं का, ती शरीराला जी दोन दोन ओपनिंग्स आहेत ना, त्यातल्या दुसऱ्या ओपनिंगवर लक्ष ठेवा, पहिल्यावर नका लक्ष ठेवू. पहिल्याकडे दुर्लक्ष करा, तिथे तुम्हाला खरं कळतं. रात्रीची इन्व्हेस्टमेंट, सकाळी त्याचं कर्माचं फळ. हा फॉर्म्युला लक्षात घ्या आणि बघा विचार करून. अ, मी काही ह्या सगळ्यातला जाणकार तज्ज्ञ नाहीये, पण मला इंटरेस्ट आहे ह्या सगळ्यामध्ये. म्हणून बडबड केली तुमच्या समोर. माझा वेळ आता संपला याची मला जाणीव आहे. प्रश्नोत्तरांकडे जायला आवडेल, कारण त्यातनं नवीन काहीतरी शिकायला मिळेल. खूप खूप धन्यवाद या संस्थेचे पण, आणि विशेषतः मनोजजींचे, की डेडिकेटेडली त्यांनी जो सूर्यनमस्कार वगैरे हे विषय घेऊन जे कार्य करतायत ना, हे समाजाच्या हिताचं कार्य आहे. अशी करणारी तरुण जेव्हा उतरतात, त्यावेळेला त्यांच्याबरोबर हजारो माणसांचं आयुष्य चांगलं होतं. त्यामुळे मनोजजींना स्पेशल थँक्स, त्यांच्या सगळ्या टीमला थँक्स आणि धन्यवाद. जय गुरुदेव. थँक्स. थँक्यू. जय गुरुदेव. अप्रतिम. अ, तुम्हाला काही प्रश्न असतील तर प्रश्न विचारू शकता तुम्ही. चॅट बॉक्सद्वारे विचारू शकता किंवा हात वरती करा. खाली रिॲक्शनचं बटन बटन आहे, त्याच्यावर हाताचं चिन्ह आहे. तुम्हाला मी अनम्यूट करण्याची परवानगी देतो आणि तुम्ही तुमचा प्रश्न विचारू शकता. येस, नेहाताई व्हिडिओ चालू करा आणि प्रश्न तुम्ही विचारू शकता. येस, नेहा जैनताई. तर चॅटबॉक्स मध्ये आलं तर मनोजजी तुम्ही सांगा मला, काही येस. प्रश्न आला तर. काही ओळखीचे पण चेहरे दिसत आहेत, ओळखीची नावं दिसत आहेत, त्यामुळे मजा येते. म्हणजे पुनर्भेटीचा आनंद असतो हा, बाकी काही नाही. मी पुन्हा सवयी दिसलो ह्या की. कायमस्वरूपी कशा लावाव्यात? सवयी ना, हम्म. हा, सवय कुठलीही असो ती वाईट असते, हे पक्क डोक्यात ठेवा. अच्छी आदत है और बुरी आदत है ऐसा नहीं होता है, आदतें मात्र बुरी होती है. चांगल्या सवयींचा पण त्रास होतो हो शेवटी, आणि वाईट कशात अडकून नाही राहायचं. ही जर सवय लागली तर ती सवय कदाचित चांगली असेल. थँक्यू म्हणजे नेहाताई. मला जेवणानंतर गोड लागतच. काय लागतं विकतं काय नाही, अजिबात खायचंच नाही मग. मन मन गडबड करायला लागलं की तलवार घेऊन उभं राहायचं. ते मागेल ते, तो म्हणेल त्याच्या विरोधात आपण उभं राहायचं, की आपोआप आरोग्य चांगलं राहतं. थँक्यू. येस प्लीज. नेहाताई अनम्यूट करा आणि बोला. येस, बोला.
हाँ, नमस्ते सर। मैं दोनों को ही बहुत बड़ा थैंक्स देना चाहूंगी। सबसे पहले इसलिए कि मेरे को योगा हमेशा से पसंद था, लेकिन मुझे एक डेडिकेटेड टीचर चाहिए था जो कि मुझे डिस्टेंस में भी, क्योंकि मुझे अपने आप में एक्सरसाइज को कभी डिले नहीं करना या गैप नहीं चाहिए था। तो वो एक चीज मेरे लिए बहुत अच्छी हुई कि अब मैं बहुत निश्चिंत हो गई कि अगर मैं वर्ल्ड के किसी भी कॉर्नर में रहूंगी तो आई कैन ज्वाइन एंड कनेक्ट, एंड वो भी एक बहुत डेडिकेटेड टीचर के साथ, एंड जो सही गाइडलाइन मिलेगी वो चीज। सेकंड, मेरा क्वेश्चन ये था कि कुछ चीजें जैसे अभी बॉडी में कई स्किन टैग्स हो रहे हैं, तो उन स्किन टैग्स को अगर रिमूव करने के लिए कुछ हमें फूड हैबिट चेंज करना चाहिए तो वो निकल सकता है, या कोई और मतलब क्या वो चीज पे मैं एक्सपेरिमेंट करूं अपनी बॉडी पे ताकि मैं उस स्किन टैग के ऊपर वर्क कर सकूं। ये मेरा इसमें क्वेश्चन ना है। आपको आयुर्वेद और होम्योपैथी, इसका अगर कोई एक्सपर्ट मिलता है तो ये दोनों पैथीज में बहुत अच्छे सॉल्यूशंस है इस पर। ओके। मेडिसिन्स की तरफ नेचुरोपैथी में भी है, लेकिन नेचुरोपैथी टेक्स मोर टाइम, बिकॉज हमें वो पूरा एक्लेमेटाइज होना, उससे थोड़ा ज्यादा समय जाता है उसमें। लेकिन होम्योपैथी इज वेरी प्रिसाइज, बहुत जल्दी काम करेगी शायद। तो होम्योपैथिक एक्सपर्ट हो कोई, या आयुर्वेद हो। आयुर्वेद भी थोड़ा ज्यादा टाइम लेगा, होम्योपैथी थोड़ा जल्दी काम करेगी। बट यू बेटर यू कंसल्ट द एक्सपर्ट इन दैट फील्ड। ये बहुत टेम्पररी है, आपका जो इशू है वो, ये आसानी से चला जाता है, आसानी से। कोई बड़ा इशू नहीं है इसमें, बड़ा इशू नहीं, नहीं। एक्चुअली ये इसलिए भी मुझे थॉट में आया क्योंकि फैमिली में लगभग सबको है। ओके। हमारी फैमिली, तो मुझे ऐसा लगा कि क्या ये मतलब हेरिडिटरी है। जीन्स में है उस वजह से थोड़ा ये करना है। बट मेरे को एक सेकेंड थॉट ये भी है कि जीन्स को मुझे ब्रेक करना है। बट तो that takes 12 years. That takes ये, 12 years to modify the gene. हाँ, See, तो वो फिजियोलॉजी चेंज होगी 42 डेज में आपकी, बट फॉर जीन्स चेंजिंग इट टेक्स 12 years. सो कंसिस्टेंटली करना पड़ेगा, लेकिन नेक्स्ट जनरेशन में वो नहीं आएगा फिर, यस, नहीं वही आएगा। चीज था कि मुझे वो चीज को ब्रेक करना है, क्योंकि एक हमारे इसमें बॉडी में सबको, फैमिली में एक सनसन, अगर आप समझते हो कि पैरों में दुखता नहीं है लेकिन एक झंझनाहट होती है, मतलब समझ आप गए। शाम होती है तो आप पैर को ठीक से नहीं रख पाते हो। एक एक आसान तरीका है, अगर आप कर सकते हैं तो ट्राई करो। तुलसी, तुलसी अगर आपके घर में है तो तुलसी का पौधा जहां लगाते हैं, वहां जो मिट्टी होती है ना नीचे उसके, वो मिट्टी निकालना, उसका मड तैयार करना, और उसमें पैर 15-20 मिनट रखना रोज। मड ओके। थेरेपी का एक है, लेकिन तुलसी के नीचे की मिट्टी है तो बहुत जल्दी उसका परिणाम आता है। रोज ओके। आधा घंटा काफी है। बाहर से आप निकल के आए तो बस निकालो, पैर धो, और उसका मड बना के उसमें स्लरी थोड़ा, बहुत गाढ़ा नहीं चाहिए। ओके। जैसे भजिया बनाते तो वो कैसे बेसन करते ना, ऐसे पूरे हम्म। पैर को हर जगह लगना चाहिए वो। लैप मतलब हम जैसे लैप करते हैं उस तरीके से पूरा कवर करके यस ही। यस यस, पैर को, ओके, पैर को। ठीक है। थैंक यू, थैंक यू। थैंक यू। थँक यू. विठ्ठलजी अनम्यूट करा. गरज पडली तर व्हिडिओ कृपया चालू करा. हा, आता विद्यमानने लिहिलं होतं व्हिटॅमिन बी डेफिशियन्सी, हा त्यांच्याकरता. त्याच्या हं. विचारत होते त्यांना, त्यांना सांगा नंतर. श्रीकांतजी, जय गुरुदेव. खूप छान वाटलं. येस. खूप जय गुरुदेव, जय गुरुदेव. जय गुरुदेव, जय गुरुदेव. माझा प्रश्न असा आहे, फूड ॲज अ मेडिसिन असं ते फूड. वर्क, फूड ॲज अ मेडिसिन, हा असं वर्क होतं. आपण SSY मध्ये पाहतो बऱ्याच वेळा, अमृत आहार रॉ फूड आहे, विशेषतः मेडिसिन म्हणून कसं काम करतं. हा बॅलन्स जो आहे अमृत आहार आणि रेग्युलर फूड आपण जे घेतो ऍज अ मेडिसिन, याचा अवेअरनेस आपल्याला आपण आता पाहिलं, पण हे सर्वांसाठी तुम्ही थोडं क्लिअरन्स दिलं तर अजून बरं वाटेल जरा. बेसिकली हाँ, निसर्गोपचार जो है, नेचर की ओर है ना, उसमें बताते हैं कि फूड मेडिसिन भी बनता है और फूड पॉइजन भी बन सकता है। ओके. दिस इज द कंसेप्ट ऑफ नेचुरोपैथी। तो इसका मतलब कि जरूरत क्या है, तो सही मात्रा, सही समय, सही तरीके से लेना। फूड भी पॉइजन बनता है और पॉइजन भी किसी के लिए फूड बन सकता है। ओके, व्यक्ती सापेक्ष. तो सो देयर कैन नॉट बी जनरलाइजेशन ऑफ एनीथिंग अबाउट फूड एज फार एज फूड इज कंसर्न। ये हर एक व्यक्ति से अलग अलग होता है। व्यक्ति सापेक्ष कहते हैं ना मराठी में, वैसा ये है फूड इशू। सो थैंक यू, थैंक यू। ओके. थँक यू. बऱ्याचदा गुरुजींच्या बोलण्यामध्ये आलं होतं की SSY SSY शब्द होता.
खूप साधक नवीन आहेत की ज्यांना SSY या शब्दाची ओळख नसावी. तर SSY हा एक सिद्ध समाधी योग म्हणून खूप जुनी संस्था आहे. तर याद्वारे सरांनी मगाशी सांगितलं होतं की प्राणिक फूड ही जी संकल्पना आहे, तर ही संकल्पना त्या वर्गामध्ये खूप छान पद्धतीने समजावून सांगितली जाते, त्याची अनुभूती दिली जाते. आणि वेळोवेळी आपण आपल्या सूर्यनमस्कार साधना कम्युनिटी ग्रुपवरती SSY ज्या ज्यावेळेस वर्ग असतात सिद्ध समाधी योगाचे, त्याची आपण माहिती आपण शेअर करत असतो. आता पुढचा वर्ग फेब्रुवारीमध्ये आहे. मी सर्वांना विनंती करेल की एकदा वेळ काढा आणि हा सिद्ध समाधी योग, आता रेसिडेन्शियल वर्ग आहे लोणावळ्या जवळ खोपोली आहे, त्या ठिकाणी वर्ग आहे फेब्रुवारीमध्ये. ती माहिती मी तुम्हाला शेअर करेल. वेळ काढून एकदा खरंच बघा. खूप जीवनातल्या आधी व्याधी यातून बऱ्या होतील आणि होतात. येस, थँक्यू. हर्षदाताई अनम्यूट करा आणि बोला. बोला. जय गुरुदेव. गुरुजी, प्रश्न असा होता की तुम्ही जे 2 स्टेटमेंट सांगितलेत त्यावर क्लॅरिटी हवी आहे म्हणून हा प्रश्न उपस्थित झाला आहे की मॅनिफेस्टेड वर्ल्ड मध्ये जर आपण लाईफ सायकल बघितलं तर एक प्राणी दुसऱ्या प्राण्याला खातो, दुसरा प्राणी तिसऱ्या प्राण्याला खातो. तर दिस इज ऍक्च्युली लाईफ सायकल. तर मग ह्यामध्ये नॉनव्हेज किंवा आपण वनस्पती पण जेव्हा हिरव्या भाज्या खातो त्या पण सजीव असतात असंच एक्सप्लेनेशन आहे सायन्समध्ये. तर मग ह्या गोष्टीवर म्हणजे नॉन व्हेजिटेरियन स्पेसिफिकली मग कशाला म्हणणार, आणि म्हणजे मला थोडी क्लॅरिटी हवी आहे या सगळ्या गोष्टींवर. ओके ओके ओके. प्लीज. बघा, मूळ म्हण अशी आहे संस्कृत मधली, जीवो जीवस्य जीवनम. आणि आपण सोयीने त्यात बदल काय केलाय, जीवो जीवस्य भोजनम. मी काय म्हणालो ते कळलं का बघा. एक जीव हे दुसऱ्या जीवाचं जीवन आहे. माझ्या शरीरात अनेक बॅक्टेरिया आहेत, मी मेल्यानंतर ते मरणार आहेत, म्हणून मी मरायचंच नाही. हे पॉसिबल आहे का? सो बर्थ्स आर हॅपनिंग, डेथ्स आर हॅपनिंग. जीवन निर्माण होत आहेत, जीवन नष्ट होत आहेत. हे सायक्लिक प्रोसेस चालू आहे, हे सायकल आहे. पण माझा पर्सनल कॉन्शियसनेस अवेअरनेस जेव्हा येतोय तेव्हा मला चॉईस आहे की मी कोणाला तरी मारून जगणार. आणि लाईफ अँड डेथ सिच्युएशन असेल ना, आणि तुम्ही माणसाला मारून खाल्लात तरी उपनिषदातले ऋषी सांगतात की तुमचं जगणं पहिले महत्वाचं आहे, नंतर पाप पुण्याचा विचार करा. अहो, जगलात तर पाप आणि पुण्य ना, नाही तर काय. पण ती स्थिती आता आहे का? असं काही आहे का? असा मुद्दा आहे. त्यामुळे जीवो जीवस्य जीवनम ही सायक्लिक प्रोसेस आहे. एक जीव एकाचं जीवन दुसऱ्यावर अवलंबून आहे. आणि असं सायकल आहे ते. आणि जीवो जीवस्य भोजनम हे भोगी वृत्तीच्या लोकांनी केलेलं त्या म्हणीचं विपर्याय आहे, त्याचा विपर्यास आहे. असं दिस ऑफकोर्स दिस इज माय अंडरस्टँडिंग, मे नॉट बी करेक्ट ऑल्सो ते. पण असा विचार करून बघा. येस, थँक्यू. पुढचा प्रश्न अपूर्वाताईंचा आहे. अपूर्वाताई अनम्यूट करा. SSY हा 9 दिवसांचा वर्ग आहे, रेसिडेन्शियल वर्ग आहे. अजित सर, ग्रुपवरती तुम्हाला मी डिटेल पाठवून देईल. येस, अपूर्वाताई अनम्यूट करा आणि बोला. अनम्यूट होत नाही. 1 मिनिट, आता बघा. चेक करा, अनम्यूट होईल तुमच्या बाजूने. टेक्निकल इश्यू आहे आय थिंक तुमच्या साईडने. लॉग आउट करून पुन्हा लॉग इन करा, प्रॉब्लेम सॉल्व्ह होईल. सुनीताताईंचा एक प्रश्न आला चॅटबॉक्समध्ये. B12 कमतरता असणाऱ्यांसाठी प्लीज गाईड करा. अहो, मी परत सांगतो, डॉक्टर नाहीये, आहार तज्ज्ञ नाहीये. पण तुम्ही जर निसर्गाच्या जवळ असाल तर तुम्हाला हा प्रश्न येणार नाही. अनवाणी चाला, सूर्यस्नान रोज करा, कॅल्शियम कॅल्शियम पचला तर पाहिजे ना. कॅल्शियम जातंय पोटात, पचतंय कुठे? त्याला जे व्हिटॅमिन डी लागणार आहे ते तुम्हाला सूर्यप्रकाशातनं मिळणार आहे. निसर्गाच्या जवळ गेलात तर हे प्रश्न येत नाहीत. निसर्गापासून दूर गेल्यावर सगळे प्रश्न येतात. आणि B12 साठी भरपूर गुगलवर माहिती आहे, डॉक्टर सांगू शकतील. मी तज्ज्ञ नाहीये, त्यामुळे काय अधिकारवाणीने काही बोलत नाही. माझं B12 भरपूर आहे, माझं हिमोग्लोबिन पण चांगलं आहे, बरे दिवस चाललेत अलीकडे. एवढंच.
येस. आलात अपूर्वताई, अनम्यूट करा आणि बोला. येस. नाही, तुमचा टेक्निकल इश्यू दिसतोय. चॅटबॉक्सचा उपयोग करा आणि प्रश्न विचारा. अप्पो ताई आहेत, म्हणजे फोन आहेत, त्यांचं नाव नाहीये. ओके. तर अनम्यूट करा आणि बोला. व्हिडिओ चालू केला तर बरं होईल. Hello, sir. Good evening. येस प्लीज. So I have some queries. तर मी पण योगा करते, बट 8 hours ऑफिसमध्ये बसून असते. आय ईट ओनली 2 times, बट देन ऑल्सो माझं वेटच लूज होत नाही. ते मनोजजींकडे आहेत ना सूर्यनमस्काराचा वेट लॉस काहीतरी आहे मोठं. तुम्हाला पहिलं ह्यातनं तुम्ही बाहेर पडा की तुमचं वजन जास्ती आहे. हे बघा, तुम्ही यू हॅव नॉट चोजन टू बी अ पर्सन हॅव्हिंग मोर वेट. इट्स युअर कॉन्स्टिट्यूशन, इट्स युअर नेचर. पहिले ऍक्सेप्ट करा की येस माझं किती छान वय आहे, मस्त वजन आहे. अहो रडत असतात लोक वजन वाढत नाहीत म्हणून. यू शुड एक्सप्रेस युअर ग्रॅटिट्यूड अँड थँक्स टू द गॉड की मला कसं मस्त गुटगुटीत केलंय. फॅन्टॅस्टिक. नाही, ऍक्च्युली माझा लिगामेंट इश्यू आहे नीचा, हा, त्यामुळे मी जास्त वॉक नाही करू शकत. बरोबर आहे, दॅट्स बरोबर आहे, माय प्रॉब्लेम. बरोबर आहे. पण सर्वजण मला बोलतात प्लीज लूज युअर वेट, लूज युअर, बट हा मग नॉट काय आहेत, पॉसिबल उपाय ऑल भरपूर टाइम. आहेत. कधीही तहान लागली की कोमट पाणी प्यायचं, असं करून बघा. हा, ओके कोमट सर. कोमट पाणी पित राहा, वेट लॉस होतो. असं काय. पण थँक्यू. देवानी जसं आपल्याला दिलंय ना, ते एन्जॉय करा जास्ती. शुअर. कारण आपल्यापेक्षा प्रॉब्लेम असलेली खूप लोक आहेत, त्या मानाने आपण मजेतच आहोत एकदम. झूम कॉलवर 1-1.5 तास देण्याकरता ज्यांच्याकडे वेळ आहे ती सगळी श्रीमंत लोक आहेत. गरिबांसाठी नाहीये. सो वी आर रिच, वी मस्ट बी थँकफुल टू द गॉड की मला या सर. रिझनेबली कम्फर्टेबल लाईफ दिलेलं आहे. सो आय एम थँकफुल. या सर. थँक्यू. थँक्यू. ऑल द थँक्यू. बेस्ट. एक प्रश्न घेऊयात. डॉक्टर अपूर्वा यांचा प्रश्न आहे. नमस्कार सर, आयुर्वेदानुसार ज्या 3 प्रकृती आहेत त्यांचा आणि आपल्या आहाराचा संबंध येतो का? हम्म. बघा, प्रकृती कशी तुमची असेल, म्हणजे वात प्रकृती असेल, पित्त असेल का कफ असेल, हे तुमच्या हातात नाहीये. ते तुमच्या जन्मापासून आलंय. कदाचित ते DNA मधनं पण खाली आलेलं आहे. त्यामुळे माझं नेचर काय असेल, माझी प्रकृती काय असेल, हे माझ्या हातात नाही. पण ती जी काही प्रकृती आहे त्याचा जर प्रकोप होत असेल, म्हणजे वात प्रकोप, पित्त प्रकोप, कफ प्रकोप, तर इथे कदाचित असा विचार येऊ शकतो की मग मी काही काळजी घेतली तर तो प्रकोप थांबेल का, त्याचा अधिक त्रास थांबेल का. तर हे जर लक्षात आलं की माझी कुठली प्रकृती आहे, मग त्याच्यात परत वेगवेगळी कॉम्बिनेशन्स आहेत वेगवेगळी. वातपित्त असते, कफपित्त असते, मग असं पण असतं. तर नाडी तज्ज्ञाकडनं आधी समजून घ्या की मग तुमचं प्रकृती कशी आहे. ती कळली की कुठल्याही गोष्टीचा प्रकोप होऊ नये, अति होऊ नये, यासाठी जी पथ्य आणि कुपथ्य काय जी काय सांगतात त्याच्यावर विचार करून तुमचं डाएट त्याप्रमाणे प्लॅन करा. पण एवढं नक्की सांगतो, भरपूर व्यायाम करणारे, मनमोकळे हसणारे, मनाने मोकळे असणारे, स्वतःवर सुद्धा विनोद करणारे, हे माणसं आजारी असताना पण स्वस्थ असतात. हे कॉन्ट्राडिक्टरी स्टेटमेंट आहे. मी आजारी आहे बट आय एम हॅपी. हे जर असेल ना, तर ते आजार की ऐसी की तैसी, त्याचा काही विचार नाही करायचा. असं फार काही सिरियसली घ्यायचं नसतं. तुमचा आनंद, हॅपीनेस स्केल काय आहे, दॅट्स इट. ते ते भरभरून मिळालं की झालं. आणि आनंद केव्हा मिळतो, ज्यावेळेला भरभरून द्यायला लागतो तेव्हा. त्यामुळे फार स्वतःपुरता विचार करणारी माणसं असतील आनंदात, असू देत त्यांना पण. पण थोडा जगाचा विचार करायला लागलो की आनंद वाढतो की काय, असाही विचार करता येतो. थँक्यू. थँक्यू. उज्ज्वला ताई, अनम्यूट करा आणि बोला. जय गुरुदेव. गुरुजी अतिशय छान तुम्ही मार्गदर्शन केलं. आपलं जे SSYचं जे शेड्यूल आहे, जे रॉ फूड वगैरे, प्राणायाम, ह्या सगळ्या गोष्टी आहेत. परंतु तुमच्या बोलण्यातून काही गोष्टी आल्या की वेगवेगळ्या प्रकारच्या वेगवेगळ्या सवयीनुसार आपल्या ह्याच्यावरती इफेक्ट होत असतो. तर असं म्हटलं जातं की आपण सकाळी रॉ फूड चं महत्व सकाळच्या ह्याच्यामध्ये सांगितलेलं आहे गुरुजींनी. आणि ते
जे दीक्षित आहेत दीक्षितांच्या ह्याच्यानुसार 2च वेळेचं जेवणाचं अलाउड केलेलं आहे. तर तुम्ही दीक्षितांचा पण उल्लेख केलेला आहे. तर मग सकाळी 9च्या अगोदर खाणं योग्य की दीक्षितांच्या पद्धतीने 2 वेळचं जेवण योग्य? नेमकं काय केलं पाहिजे? हम्म. आणि सगळ्यात महत्वाचं तुम्ही सांगितलं की सायलेन्स मध्ये म्हणजे आपण शांत असल्यानंतर जेवण आहार कमी लागतो. तो तर होय आपण होय. एएमसी मध्ये खूप हो छान हो. पद्धतीचा अनुभव हम्म. मिळतो तो. तर मग ते तर सगळ्यात जास्त महत्वाचं आहे. हम्म. बरोबर आहे. तुम्हाला तुमच्याकडे उत्तरं आहेत सगळ्याची. येस त्यामुळे सर. आता तुम्हाला काम एवढंच करायचं आहे, अचूक उत्तर शोधायचं आहे. कारण इन्फॉर्मेशन भरपूर आहे तुमच्याकडे आणि हाच हल्ली प्रॉब्लेम आहे. जेवण भरपूर आहे, इन्फॉर्मेशन भरपूर आहे, हे सगळं भरपूर भरपूर झालंय ना, त्याचा त्रास होतोय. ज्यांना काही फार माहिती नसते, आदिवासी वगैरे माणसं असतात बघा, हे काही त्यांना माहिती, व्हिटॅमिन कॅलरी शब्द नाही माहिती त्यांना. अरे काय खणखणीत असतात एकदम. त्यामुळे आपली थोडी इन्फॉर्मेशन सुद्धा जर कमी केली, लोड थोडा कमी केला आणि काही नाही, जे आहे ते व्यवस्थित जेवायचं. म्हणजे मला गुरुजी ऋषी प्रभाकर एकदा म्हणाले होते की म्हणे महाराष्ट्रीयन थाळी याचं ते कौतुक करत होते की ती थाळी जर तुमची असेल ना नीट, म्हणजे अगदी वरण भात लिंबू काय एक उसळ बिसळ कोशिंबीर हे ते, तर ह्याच्यासारखा जगात आहार नाहीये कुठला चांगला म्हणे. बाकी अनेक आहार आहेत ते एक्स्ट्रीम आहेत आणि महाराष्ट्रीयन थाळी इज अ कम्प्लीट पॅकेज. असं म्हणजे असं गुरुजी ऋषी प्रभाकरांसारखा शास्त्रज्ञ सांगत होता. म्हणजे मी त्यांच्याकडे गुरु म्हणून थोडं कमी पाहिलं आणि एक विज्ञानाचा विद्यार्थी म्हणून नेहमी पाहिलं, कारण ते स्वतःवर पण प्रयोग करायचे आणि स्वतःवर प्रयोग करून चेक करूनच सांगायचे लोकांना. सो ही वॉज बेसिकली अ सायंटिस्ट. ऋषी होते ते ना, आणि सगळे ऋषी शास्त्रज्ञ होते. ते गुरुबिर आलं की मध्ये इमोशन्स येतात आणि मग इमोशनल ट्रॅपमध्ये अडकलात की गडबड होते. मग आपली विज्ञानाधिष्ठित बुद्धी काम करत नाही, मग भावनेमध्ये जातो. गुरुजी म्हणालेत ना, गुरुजी म्हणाले असतील तर ते त्यांचं सत्य, माझं सत्य मी शोधणार आणि त्याला धरून मी पुढे जाणार. याचा अर्थ गुरुजींचा थँक्यू. अनादर नसतो. गुरुजींचा अनादर नसतो याच्यात, हा पूर्ण आदर आहे की डोळसपणे भक्ती करताय तुम्ही, आंधळी भक्ती नाही करत आहात. असं. थँक्यू. थँक्यू. जय गुरुदेव. अश्विनीताई अनम्यूट करा आणि बोला. अ, नमस्कार सर. ऍक्च्युली कसं होतं, आता मुंबईत राहणाऱ्यांचं बायकांचं ऑफिस सांभाळा, घर सांभाळा, परत मला स्वतःला वैयक्तिक फ्लॅट फूडचा प्रॉब्लेम आहे, त्यामुळे मी जास्त वॉक करू शकत नाही. मग योगा क्लास, परत घर सांभाळा, परत ट्रेन मधनं या, हे केल्यानंतर ते माझं शेड्यूल पण मला खूप हेक्टिक व्हायला लागलं. आणि डॉक्टर बोलतात ते 8 ते 10 किलो वजन कमी करा. मग ते कसं मॅनेज करायचं आता, म्हणजे काही मार्गदर्शन करू शकाल का? हम्म. या खऱ्या पर्सनली बोलण्याच्या गप्पा आहेत. 5 मिनिटात तुमच्या 50 वर्षाच्या प्रश्नावर उत्तर देणं कठीण आहे. पण तरी थोडंसं काही काही हा थोडक्यात काही हा. म्हणजे त्यातनं बघा मार्ग काही. तुम्हाला काय, मी एकदा लहानपणी जोक ऐकला होता की घरात सोफा सेट, टीव्ही सेट, हा सेट तो सेट, ह्या सगळे सेट आणता आणता आपल्या आयुष्याचा सेट विस्कळीत होऊन जातो, म्हणजे जगण्याचा. त्यामुळे जर तुम्ही पैसे कमवण्याकरता वेळ देत असाल आणि त्याची खरंच तेवढी गरज नसेल आणि थोडं कमी खर्चात राहू शकत असाल, तर टॉप प्रायोरिटी द्या आरोग्याला. लोकमान्य टिळकांनी 1 वर्ष आरोग्याकरता गॅप घेतली होती हो. असं सांगतात. आणि मग पहिले तब्येत कमवली, मग शिक्षण बिक्षण नंतर बघीन. म्हणजे काहीतरी त्यांचं वेगळं असेल ना, की पहिलं आरोग्य आणि मग बाकी सगळं नंतर. त्यामुळे ज्या ज्या तुम्हाला गोष्टी कराव्याच लागतायत, हं, त्यातल्या कुठल्या कमी करता येतील त्याचा विचार करा. पण याला धाडस लागतं. हे येऱ्या गबाळ्याचं काम नव्हे. येऱ्या गबाळ्याचं काम नव्हे. तर ते धाडस जर तुमच्यात परमेश्वराने दिलं, निर्माण केलं किंवा तुमच्यात आलं, तर तुम्ही या ट्रॅपमधनं बाहेर याल. की संसार करावाच लागतो, लोकांचं बघावंच लागतं, काळजी घ्यावीच लागते. यातला फक्त काढून टाकायचा. काळजी घ्यायची पण घ्यावीच लागते म्हणून नाही अडकायचं. पैसे कमवायचे पण कमवावेच लागतात, या मधनं बाहेर यायचं. फार गडबड करतो. असा एक विचार आहे. बघा तुम्हाला पटला तर तुमचा, नाही तर चौपाटीवर जायचं, पतंग उडवल्यासारखं उडवून मोकळं करायचं. थँक्यू. येस. थँक्यू. थँक्यू. येस. हर्षदाताई, प्रश्न ओके विचारा. साधा सोपा. गुरुजी, आता असा प्रश्न आलाय की स्थूल देह, सूक्ष्म देह आणि कारण देह. हम्म. तर मग आता एवढी सगळी माहिती स्थूल देहाविषयीच, त्याच्या आरोग्याविषयीच उपलब्ध आहे.
मग कारण देह आणि सूक्ष्म देह सुद्धा नीट ठेवण्यासाठी किंवा ते सोडूनही जायचे तर त्याची प्रोसेस किंवा ही सगळी माहिती का इतकी सहज उपलब्ध नाहीये आणि त्याविषयी पण थोडं तुम्ही बोललात तर कृपया हम्म, प्लीज. हम्म, हम्म. बघा, आता आमच्या खोपोलीच्या बाजारपेठेत फिरलो ना, तर मला मोबाईलची दुकानं, सोनारांची दुकानं, वडापाव मिळणारी हॉटेलं जास्ती दिसतात. म्हणजे मार्केटमध्ये ज्याला मागणी आहे तीच दुकानं उघडतात. मग आता लोकांना सध्या फक्त स्थूल देहाबद्दलचीच इन्फॉर्मेशन गरजेची आहे, माहिती हवी आहे. ती दुकानं आहेत आणि चांगली चालली आहेत सगळ्यांची दुकानं. काही प्रॉब्लेम नाही. फिजिकल बॉडीवरती आणि जास्ती पैसे मिळतात मनाशी रिलेटेड. तुम्ही विचार करा, तुमच्या फिजिकल एक्झिस्टन्ससाठी खर्च कमी आहे, पण तुमच्या मेंटल गरजा जास्ती आहेत म्हणून घरामध्ये नाही त्या गोष्टी आणून ठेवली आहेत आणि तो खर्च जास्ती आहे. मानसिकतेवरती खर्च जास्ती होतो, शारीरिकवर काही लागत नाही. किराणाचं बिल बघा तुमचं किती आहे ते, आणि बाकी नखऱ्यांचं बिल बघा प्रत्येकाचं, मग इन्क्लुडिंग मी काही त्यातला अपवाद नाहीये. इस्त्री कशाला हवी शर्टाला? कशाला हवी सांगा? काही गरज आहे का इस्त्री? ही आली कुठून? इस्त्री कसे? पण इस्त्री केल्याशिवाय बाहेर नाही. मग हा सोशल आजार आहे, सगळ्यांना झालेला आजार आहे. आता आज मी ह्या कॉलवर म्हणून इस्त्रीचा शर्ट घातलाय, नाही तर मी इस्त्रीचा कपडा घालणं सोडून दिलाय. आणि शिबिराला जायचं असेल तर बायको बळजबरीने माझ्या ड्रेसला इस्त्री करून देते. अगं म्हटलं नको करूस, नॉट रिक्वायर्ड. मला कुठे प्रदर्शन करायचं आहे, मी कसा दिसतो याला काय अर्थ आहे? मी कसा आहे याला अर्थ जर प्राप्त झाला तर त्यासारखी मजा नाही. पण कसं दिसणं याला महत्व आहे. मग मी जाडी दिसते का बारीक दिसते? अरे तू आहेस कशी याला महत्व आहे. तू दिसतेस कशी याला काही महत्व नाहीये. पण काय ते जग फसतं कशाला म्हणतात ते, ती म्हण, तसं ते आहे. सो कारण देह, सूक्ष्म देह, एखाद्या शिबिराला या, म्हणजे तुम्हाला सूक्ष्म देहाचा प्रवास पण अनुभवता येईल. कारण देहामध्ये स्थित होता येईल, प्रवास संभवत नाही तिथे. आणि महाकारण देहात जर तुम्ही गेलात तर तुम्ही परत इकडे येणार नाहीत. आणि महाकारण देहाबद्दल जाणून घ्यायचं असेल तर सिद्धरामेश्वर महाराजांची पुस्तकं किंवा ऑडिओ ऐका. तिथे महाकारण देहाबद्दलची जी क्लॅरिटी आहे ती बाकी कुठल्या संतांच्या बाबतीत नाही ऐकली एवढी. सिद्धरामेश्वर महाराज म्हणून एक गुगल करा, मिळेल लगेच. थँक्यू हर्षदामा. खूप छान. अप्रतिम सर. बोलावं तेवढं कमीच आहे. भरपूर प्रश्न पण आहेत. येस. रणजितजी, एस एस वायचे डिटेल, सिद्ध समाधी योगाचे डिटेल आपण सूर्यनमस्कार कम्युनिटीवरती येतील, ग्रुपमध्ये येतील. मी सर्वांना आवाहन करेल की खरंच वेळ काढा. ओके. पृथ्वीवरती आपला जोपर्यंत मुक्काम आहे तोपर्यंत ही विद्या शिकून घ्या. अप्रतिम. थँक्यू सर. खूप कमी वेळेवरती रिक्वेस्ट मान्य केली तुम्ही आणि वेळ देऊन आम्हा सर्वांना खूप छान पद्धतीने आहार आणि प्रकृती सहज सोप्या शब्दामध्ये समजेल असं सांगितलं. आणि मुळात तुम्ही ज्या संकल्पना सांगितल्या यांनी आमच्यामध्ये एक अवेअरनेस लेवल आमची वाढली आहे. आणि सर्वांच्या वतीने मी तुम्हाला याची ग्वाही देतो की स्वतःचा आहार निवडावा कसा, प्रकृतीनुसार निवडावा कसा, व्यवसायानुसार निवडावा कसा, ह्याचा आम्हाला सगळ्यांना भान आलेला आहे. कारण सर्वजण या ज्ञानामध्ये डॉक्टरेट आहेत. काय खावं, काय खाऊ नये, कसं खावं. ओके. पण का खावं ओके, ह्याची जी क्लॅरिटी आहे तर हे खूप अप्रतिम मिळालं आहे. छान आरोग्याची व्याख्या तुम्ही सांगितली. ओके. विदेही अवस्था, शरीराची जाणीव न होणं म्हणजे स्वास्थ्य, म्हणजे आरोग्य. भुकी तो सुखी. जर भूक लागत नसेल तर आपण सुखी असू का? आणि भूक नुसतीच खाण्याची नाहीये. ओके. आरोग्याची भूक आहे, आनंदाची भूक आहे, समाधानाची भूक आहे, रिस्पेक्टची भूक आहे, आदराची भूक आहे, सन्मानाची भूक आहे. सो भुकी तो सुखी छान पद्धतीने सांगितलं. उत्तम आरोग्यासाठी अमृत आहार, अमृत आहार, ओके, मृत नसलेला आहार, ओके, ह्याची सुद्धा तुम्ही संकल्पना छान पद्धतीने आम्हाला समजून सांगितली. त्याबद्दल आम्ही सगळे योग साधक ओके तुमचं मनापासून आभार व्यक्त करतो. आणि तुम्ही वेळात वेळ काढून ओके आमच्यासाठी हे सत्र छान पद्धतीने दिलं त्याबद्दल मी सर्वांच्या वतीने तुमचे मनापासून आभार व्यक्त करतो. आपण आता थांबूयात. आपण आता शांतीपाठाने वर्गाची सुरुवात करूयात. सर्वांनी ताठ बसा. दोन्ही हात नमस्कार मुद्रेमध्ये, डोकं मान पाठ सरळ. 2 वेळेस दीर्घ लांब श्वास घ्या
श्वास सोडताना पूर्ण शरीर ढिलं सोडा, सैल सोडा. बंद डोळ्यांसमोर पुन्हा एकदा प्रकाशमान तेजस्वी ज्योतीची कल्पना करा. आपल्या शरीरामध्ये असणाऱ्या चैतन्य शक्तीचं, प्राणशक्तीचं प्रतीक म्हणजेच ही तेजस्वी प्रकाशमय ज्योत होय. या ज्योतीवर लक्ष केंद्रित करून सर्वांनी एकसाथ 3 वेळेस ओंकार म्हणूयात. दीर्घ श्वास घ्या. ओ. 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 शांतिपाठ. ओम असतो मा सद्गमय, तमसो मा ज्योतिर्गमय, मृत्योर्मा अमृतं गमय. ओम शांती शांती शांती. हरिः ओम. श्री गुरुभ्यो नमः. हरिः ओम. हरिओम. दोन्ही हातांचे तळवे एकमेकांवर घासा. हलक्या हाताने चेहरा व डोळ्याच्या स्नायूंना मसाज करा व सावकाश डोळे उघडा. हरिओम. येस. महत्वाच्या सूचना. आज जे काही आपण ज्ञान ग्रहण केलं आहे, ऐकलं आहे, यावर चिंतन करा. थोडं चिंतन करा आणि चिंतन करतच ओके सर्वांनी झोपी जा. योग निद्राचं रेकॉर्डिंग आपण ग्रुपवर पाठवलेलं आहे. ओके, सर्वांनी ते रेकॉर्डिंग ऐकून भ्रामरी प्राणायाम करून ओके आजची छान मस्त निद्रा एन्जॉय करायची आहे. सर्वांनी आजचं सेशन अटेंड केलं त्याबद्दल तुमच्या सर्वांचं सुद्धा मनापासून आभार. कारण तुमच्यामुळंच हे सत्र होत आहे. तुमच्यामुळंच या ज्ञानरूपी ज्ञान मार्गामध्ये आम्हाला राहणं शक्य होत आहे. त्यामुळं तुमच्या सुद्धा सर्वांचं मनापासून आम्ही आभार व्यक्त करतो आणि आजचं आपलं हे सत्र संपलं असं आम्ही जाहीर करतो. हरिओम. थांबूयात आपण इथे. शुभरात्री.